वासी होतो, परंतु त्याची आठवण खूप कमी लोकांना राहते. परंतु भाऊंचं कार्यच असं आहे, की त्यांची क्षणाक्षणाला आठवण येत राहते आणि पी-एन-पी चषक हे देखील त्यांच्या आठवणीचाच एक प्रसंग आहे आणि त्या पी-एन-पी चषकाच्या निमित्तानं किंवा भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना स्मरून आजच्या या दिवसाची सुरुवात केली जाईल. सन्माननीय शंकररावजी म्हात्रे यांच्या हस्ते, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकररावजी म्हात्रे यांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रियाताई पाटील आहेत. त्यांच्या समवेत माजी पंचायत समिती उपसभापती ॲडव्होकेट विजयजी पेडवे आहेत. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार झाली असे नृपाल शेठ पाटील आणि चित्रलेखाताई पाटील या हे दोघेही आहेत आणि निश्चित रूपानं ही स्पर्धा एक निर्विघ्नपणे स्पर्धा आत्तापर्यंत पार पडली आणि यापुढे देखील ही स्पर्धा अशीच पार पडली जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो, आपण खेळपट्टीकडे जायचं आहे. जी 4 दिवसामध्ये खेळपट्टीवर अप्रतिम खेळ आत्तापर्यंत आपण पाहिला आहे, त्या खेळपट्टीचं पूजन किंवा खेळपट्टीवर नारळ ओढावून या खेळपट्टीला आणखी एकदा सन्मानित करायचं आहे. कारण क्रिकेटमध्ये जेवढं मैदान महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते ती खेळपट्टी आणि गेली 5 दिवस ही खेळपट्टी एक अप्रतिम काम करते. दोन्ही संघांनी लाईनअप खेळपट्टीवर केलेला आहे आणि त्यांच्या समवेत या ठिकाणी या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शंकररावजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय सुप्रियाताई पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ॲडव्होकेट विजयजी पेडवे आहेत. त्यानंतर झिराड येथील सामाजिक कार्यकर्ते, निश्चितच त्याचबरोबर चित्रलेखाताई पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे इतर सर्व कार्यकर्ते, इतर सर्व ज्येष्ठ मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपली उपस्थिती नोंदवताना दिसत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात केली जाईल. या पी-एन-पी चषकाच्या अंतिम दिवसाची सुरुवात केली जाईल आणि खऱ्या अर्थानं सुरुवात जर दमदार झाली तर शेवट देखील गोड होतो असं म्हटलं जातं. सुरुवात दमदार पहिल्या दिवसापासूनच झाली होती, शेवट देखील आता नक्कीच गोड होणार यात देखील शंका नाही आहे. असं असताना दोनही संघांचे कर्णधार, एकीकडे हुसेन टाके, दुसरीकडे निखिल धारवे, दोन्ही कर्णधार जे आहेत ते मुरुड तालुक्याला बिलॉंग करतात. एक मुरुड तालुक्याला एक सुंदर निसर्गरम्य गाव आहे सर्वे, या सर्वे गावाला बिलॉंग करतो. दुसरा देखील एक निसर्गरम्य गाव आहे मुरुडच्या पुढे शिघ्रा, या शिघ्रा गावाला बिलॉंग करतो. आणि असं असताना या दोनही कर्णधारांच्या समवेत ही स्पर्धा रंगली जाईल. निश्चितच गेली 5 दिवस ही स्पर्धा अगदी अप्रतिम पार पडली जाते. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे कर्णधार दत्ता नाखवा आहेत. त्याचबरोबर मुस्कान 11 मांडला संघाचे कर्णधार रिजवान भाई आहेत. या दोघांचीही या उपस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय. असं असताना सर्व खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं या आझाद मैदानावर पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पी-एन-पी चषक 2024चा अंतिम दिवस आणि प्रेक्षकांची उपस्थिती अंतिम दिवसामध्ये सुरू झालेली आहे. अप्रतिम असं आयोजन पी-एन-पी चषक 2024 स्पर्धा जी भरवली जाते किंवा स्पर्धा जी यशस्वी होते त्या स्पर्धेला 2 ते 4 वर्ष लागतात. परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये पी-एन-पी चषकानं सगळे रेकॉर्ड तोडलेत असं देखील म्हणता येईल. संपूर्ण जगभरातून या स्पर्धेचं कौतुक केलं जातंय. काल हुसेन टाकेला थेट कुवेतवरून बक्षीस आलं होतं. म्हणजे ही स्पर्धा फक्त भारतात नाही तर ज्या ज्या देशांमध्ये यूट्यूब दाखवलं जातंय त्या त्या देशांमध्ये पाहिली जाते. आणि असं असताना या पी-एन-पी चषकाचा अंतिम दिवस आपण पाहतोय. ज्येष्ठ नेते शंकररावजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवसाला या ठिकाणी अभिवादन केलं जातं. या ठिकाणी त्यांच्या हस्ते भाऊंच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर खेळपट्टीचा सन्मान केला जातोय. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सन्मान्य सुप्रियाताई पाटील या देखील आहेत. त्यांच्या समवेत माजी पंचायत समिती उपसभापती ॲडव्होकेट विजयजी पेडवी देखील आहेत. त्यांच्या समवेत शेकाप पुरोगामी महिला आघाडी प्रमुख सन्मान्य चित्रलेखाताई पाटील देखील या ठिकाणी आहेत. गेल्या 4 महिन्यापासून जे एक संकल्प चित्रलेखाताईंनी किंवा नृपाल शेठ यांनी केला होता की अशी एक स्पर्धा येईल ज्या स्पर्धेमध्ये बक्षीस देखील मोठा असेल
आणि त्या स्पर्धेमध्ये खेळणारा खेळाडू देखील माझा असेल. आणि असं असताना ती स्पर्धा संकल्पनात आणली, भरपूर मीटिंग्स झाल्या, भरपूर मोठी कमिटी नेमली गेली, भरपूर अडचणी आल्या, भरपूर जर पाहिलं तर एकमेकांची मतं आली, परंतु या प्रत्येक गोष्टीवर मात करून किंवा प्रत्येक गोष्ट अगदी नियोजनबद्ध करून PNP चषक 2024चं आयोजन झालं. आयोजन नुसतं झालं नाही तर धमाकेदार आयोजन झालं. आणि फक्त हे मी नाही बोलत, तर हे प्रत्येक जण आज बोलतोय. ज्या ज्या लोकांमध्ये आज चर्चा होते ते लोक फक्त आणि फक्त PNP चषकाचं नाव घेत आहेत. आणि असं असताना या स्पर्धेतून आयोजकांपेक्षा आज जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीज म्हणून जाईल, आज जो संघ अंतिम विजेता म्हणून जाईल, त्या संघाचं नाव देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठं होणार आहे, हे देखील तेवढंच खरं आहे. आणि असं असताना आजचं प्रमुख आकर्षण जर पाहिलं तर प्रमुख आकर्षण देखील काय होतं हे तुम्ही इंस्टाग्रामवर PNP चषकाच्या ऑफिशियल पेजवर पाहिलं असाल. मित्रांनो, तुम्हाला या स्पर्धेच्या सर्व अपडेट पाहिजे असतील तर PNP चषक हे इंस्टाग्रामवर पेज आहे, त्या पेजला जा, पेजवर जाऊन फॉलो करा. त्यानंतर ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायची असेल यूट्यूबच्या माध्यमातून तर यूट्यूबवर जाऊन प्रो लिंक स्पोर्ट्स असं सर्च करा. ते चॅनल जाऊन पहिलं गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्यांच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि मग त्या चॅनलवर ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाईल. त्याच्यानंतर फक्त हीच स्पर्धा नाही तर अनेक अशा स्पर्धा होतील, परंतु या स्पर्धेच्या सर्व हायलाईट्स, या स्पर्धेचे सर्व सामने, अगदी प्रत्येक सामन्याचा एक वेगळी प्लेलिस्ट करून ठेवलेली आहे प्रोलिंकनं. आणि मग ते सामने या प्रोलिंकच्या चॅनलवर पाहिले जातील. निश्चित रूपाने ही स्पर्धा, आजच्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी मी वेदांत कंटक मॅन फ्रॉम मल्याण पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय या आझाद मैदानावर, ज्या ठिकाणी PNP चषकाच्या अंतिम दिवसाचं सुरुवात केली जाते, उद्घाटन केलं जातं. निश्चित रूपानं माझ्या समवेत माझे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये यासिनजी मर्चंट, सौरभजी भुरे, अजितजी हरवडे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा किंवा भारताचा बुलंद आवाज संदीपजी जगे सर देखील असतील. परंतु खऱ्या अर्थानं गेली 4 दिवस संदीप जगे सरांनी देखील समालोचनामध्ये मेहनत घेतली किंवा इतर सर्व समालोचकांना जे सहकार्य केलं किंवा त्यांना इथपर्यंत आणलं ते संदीप जगे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि असं असताना PNP चषकाचा हा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसाची सुरुवात या ठिकाणी धमाकेदार होणार यात शंका नाही आहे. कारण सामना जरी अलिबाग तालुक्यातील एक संघ आणि मुरुड तालुक्यातील एक संघ असा असला तरी देखील दोन्ही संघांचे कर्णधार मुरुड तालुक्यातील आहेत आणि तो गेम, तो खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. PNP चषक 2024च्या निमित्तानं या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा एक धमाकेदार स्पर्धा होईल. आपण बघतोय मित्रांनो, खेळपट्टीचं पूजन झालेलं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू, त्यांना शेक हँड ज्येष्ठ नेत्यांकडून केलं जात आहे. सन्माननीय शंकररावजी म्हात्रे साहेब त्या ठिकाणी आहेत. नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक जिंकली मुस्कान 11 मांडला संघाने. हुसेन टाके आणि निखिल धारवे यांच्यामध्ये ही स्पर्धा रंगेल आणि मुस्कान 11 मांडला संघाने ही नाणेफेक जिंकलेली आहे. हुसेन टाकेबद्दल काय सांगायचं मित्रांनो, फक्त 21 वर्षाचा खेळाडू आहे, परंतु काल काय केलंय हुसेन टाकेनं या मैदानावर, या आझाद मैदानावर, या PNP चषकाच्या निमित्तानं ते प्रत्येकानं पाहिलं. सामना फसला होता आणि फसलेल्या सामन्याला 2 षटकांमध्ये 50 धावा मारून वैयक्तिक 49 धावांची खेळी करून पुन्हा आणलं होतं. दुसरीकडे जर पाहिलं तर नाखवा वॉटर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघानं काय केलं होतं तर निखिल धारवे कर्णधार, 1 मॅन शो निखिल धारवेनं देखील केला होता. आणि असं असताना बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई पाहायला मिळेल. निश्चितच अप्रतिम असं क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये आपण यायचं आहे आणि खेळाडू कक्षामध्ये बसून हुसेन टाके आपली स्ट्रॅटर्जी काय असेल, त्यानंतर आपले खेळाडू कोण खेळतील, आपण काय करणार आहात, काय निर्णय घेणार आहात, या प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी वर्णन करून किंवा स्ट्रॅटर्जी आखून पुढे यायचं आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपल्या संघाला घेऊन क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुस्कान 11 संघाने वाटे लाईनअप करून संघ देखील मैदानात त्याने ठेवलेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांनी भाऊंसोबत कित्येक वर्ष कार्य केलं, भाऊंचे सहकारी राहिले, शेतकरी कामगार पक्षाची जी चळवळ होती ती म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील, ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला. रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो.
भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडितशेठ पाटील, ॲडव्होकेट राजन पाटील, नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली. रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं. अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे. भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले. सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली. ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले. तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला. राजकारणाचा भाऊंचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार भाई जयंत पाटील, आमदार पंडितशेठ पाटील यांनी अविरतपणे पुढे चालवला. भाऊंचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच होते. केवळ राजकारणात त्यांनी स्वतःला रमवले नाही तर पत्रकारिता क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चळवळीला वाहिलेल्या कृषीवलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीची ताकद दाखवली आहे. इतिहास हा देखील भाऊंच्या जिव्हाळ्याचाच विषय होता. याचीच प्रचिती शिवतीर्थाच्या इमारतीच्या दर्शनी भागात दिसून येते. एवढी मोठी वास्तू साकारताना त्याचे श्रेय घेण्याऐवजी भाऊंनी शिवतीर्थ हे नामकरण करून हिराजी इंदुळकर यांच्याप्रमाणे सेवेसी तत्पर पाटील प्रभाकर एवढ्याच ओळीची पाटी लावण्यात मोठ्या मनाच्या भाऊंनी धन्यता मानली. कोकणात सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांच्या चपराक देणाऱ्या रायगड बाजारची उभारणी करण्याचे आदर्शवत काम भाऊंनीच करून दाखवले. ते एक शिक्षण महर्षी होते. गरिबांची, दलितांची मुले शिकली पाहिजेत, त्यांनाही नोकऱ्या मिळायला हव्यात हाच आदर्श ठेवून त्यांनी जिल्ह्यात शिक्षणाचे जाळे पसरवले. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शिक्षणाचा खरा प्रसार त्यांच्या काळातच झाला. शिक्षणाची गंगा त्यांनी कानाकोपऱ्यात पोहोचवली. मुलांना उच्च शिक्षणासाठी लांब जायला लागू नये यासाठी अलिबाग तालुक्यातच सोय व्हावी हे त्यांचे स्वप्न होते, जे PNPA शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून त्यांचे पुत्र आमदार भाई जयंत पाटील यांनी पूर्ण केले. कला क्षेत्रातही भाऊंना विशेष रुची होती. कला पथकाच्या माध्यमातून गायन आणि नाट्याद्वारे समाज प्रबोधन आणि डाव्या विचारांचा प्रसार त्यांनी केला. भाऊ क्रीडा क्षेत्रातही मागे नव्हते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील कबड्डीला नावारूपाला आणले. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवणाऱ्या भाऊंनी रायगड जिल्ह्याचा नामवंत संघ उभा करून दाखवला होता आणि याच माध्यमातून अनेक खेळाडू चांगल्या आस्थापनातून कार्यरत असल्याचे पाहावयास मिळते. प्रभाकर पाटील यांनी जनतेच्या मनावर तर राज्य केलेच, पण त्याचबरोबर अनेक महत्वाची पदे भूषवून विकासोपयोगी कामेही केली. ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड सरपंच, कोकण एज्युकेशन सोसायटी संचालक, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष, मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संचालक, दैनिक कृषीवल संपादक, रायगड बाजार संचालक या आणि अशा सर्व पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांना भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा रावसाहेब गोपटे पुरस्कार, काळकर्ते, शीम परांजपे पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. भाऊंनी आपल्या कार्यातून आपले जीवन सार्थ ठरवले. त्यांचा विसर रायगडकरांना कधीच पडणार नाही. भाऊंच्या या कार्याला आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. PNP म्हणजेच प्रभाकर नारायण पाटील. ज्यांना भाऊंचा सहवास लाभला त्या सर्वांनी त्यांच्यातला कलाप्रेमी, राजकारणी, समाजकारणी आणि प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता पाहिला. रायगडच्या नवरत्नांचा जेव्हा उल्लेख केला जातो त्यात प्रभाकर नारायण पाटील तथा आदरणीय भाऊंचा उल्लेख करावाच लागतो. भाऊंनी आपले सुपुत्र आमदार जयंतभाई पाटील, आमदार मीनाक्षीताई पाटील, आमदार पंडितशेठ पाटील, ॲडव्होकेट राजन पाटील, नंदाताई पाटील या आपल्या मुलांच्या रूपातून आपली लढवई परंपरा रायगडालाच नव्हे तर महाराष्ट्राला समर्पित केली. रायगड जिल्ह्यातील कष्टकरी जनतेला भाऊंनी एक ताकद देण्याचं काम केलं. अनेक शिक्षक घडवण्यात भाऊंचा वरदहस्त आहे. भाऊंनी पोयनाड ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून राजकारणात पाऊल ठेवले. सरपंच ते रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या प्रवासामध्ये
त्यांनी रायगडाच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली. ग्रामीण जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी सहजतेने सोडवले. तर रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हजारोंना रोजगार उपलब्ध करून दिला. राजकारणाचा भाऊंचा हा वारसा पुढे त्यांच्या मुलांनी म्हणजेच माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, आमदार भाई जयंत पाटील, आमदार पंडित शेठ पाटील यांनी अविरतपणे पुढे चालवला. भाऊंचे व्यक्तिमत्व बहुआयामी असेच होते. केवळ राजकारणात त्यांनी स्वतःला रमवले नाही, तर पत्रकारिता क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. चळवळीला वाहिलेल्या कृषीवलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीची ताकद दाखवली आहे. इतिहास हा देखील भाऊंच्या जिव्हाळ्याचाच विषय होता. याचीच प्रचिती शिवतीर्थाच्या इमारतीच्या दर्शनी भागात दिसून येते. एवढी मोठी वास्तू साकारताना त्याचे श्रेय घेण्याऐवजी भाऊंनी शिवतीर्थ हे नामकरण करून हिराजी इंदुळकर यांच्याप्रमाणे सेवेसी तत्पर पाटील प्रभाकर एवढ्याच ओळीची पाटी लावण्यात मोठ्या मनाच्या भाऊंनी धन्यता मानली. कोकणात सहकार रुजत नाही असे म्हणणाऱ्यांच्या चपराक देणाऱ्या रायगड बाजारची उभारणी करण्याचे आदर्शवत काम भाऊंनीच करून दाखवले. ते एक शिक्षण महर्षी होते. गरिबांची, दलितांची मुले शिकली पाहिजेत, त्यांनाही नोकऱ्या मिळायला हव्यात हाच आदर्श ठेवून त्यांनी जिल्ह्यात शिक्षणाचे जाळे पसरवले. जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शिक्षणाचा खरा प्रसार त्यांच्या काळातच झाला. शिक्षणाची गंगा त्यांनी कानाकोपऱ्यात पोहोचवली. मुलांना उच्च शिक्षणासाठी लांब जायला लागू नये यासाठी अलिबाग तालुक्यातच सोय व्हावी हे त्यांचे स्वप्न होते, जे PNPA शिक्षण संस्थेच्या स्थापनेतून त्यांचे पुत्र आमदार भाई जयंत पाटील यांनी पूर्ण केले. कला क्षेत्रातही भाऊंना विशेष रुची होती. कला पथकाच्या माध्यमातून गायन आणि नाट्याद्वारे समाज प्रबोधन आणि डाव्या विचारांचा प्रसार त्यांनी केला. भाऊ क्रीडा क्षेत्रातही मागे नव्हते. त्यांनी रायगड जिल्ह्यातील कबड्डीला नावारूपाला आणले. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषवणाऱ्या भाऊंनी रायगड जिल्ह्याचा नामवंत संघ उभा करून दाखवला होता आणि याच माध्यमातून अनेक खेळाडू चांगल्या आस्थापनातून कार्यरत असल्याचे पाहावयास मिळते. प्रभाकर पाटील यांनी जनतेच्या मनावर तर राज्य केलेच, पण त्याचबरोबर अनेक महत्वाची पदे भूषवून विकासोपयोगी कामेही केली. ग्रुप ग्रामपंचायत पोयनाड सरपंच, कोकण एज्युकेशन सोसायटी संचालक, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष, मार्केटिंग फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, आरोग्य व बांधकाम सभापती जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक संचालक, दैनिक कृषीवल संपादक, रायगड बाजार संचालक. यस, अमन दत्ता नाखवा यांच्या माध्यमातून चौकार आलेले देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विनंती असेल आमचे आयकॉनिक स्कोरर दरणे गुरुजी यांना की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मुस्कान 11 संघानं नाणेफेक जिंकली. हुसेन 6 षटकांचा सामना राहील, लक्षात घ्यायचा आहे. आणि निश्चितच प्लेऑफचा नियम कसा आहे दादा, तर 3 संघ जे आता प्लेऑफला जातील, बक्षीसपात्र होतील, त्यांच्यामध्ये 1 आणि 2च्या दरम्यान क्वालिफायर 1 खेळवली जाईल, ज्याच्यामध्ये विजयी संघ थेट फायनलला जाईल. पराभूत संघ जो आहे तो संघ 3च्या सोबत एलिमिनेटर किंवा क्वालिफायर 2 खेळेल. त्यातला हारलेला संघ बाहेर जाईल आणि जो जिंकलेला संघ असेल तो थेट फायनल खेळताना दिसेल. म्हणजे आता इथं काय झालंय, तर आता इथे रन रेट देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. इथे निश्चित रूपानं कशा प्रकारचा खेळ होईल, कशा प्रकारचा खेळ रंगेल, कशा प्रकारचं क्रिकेट चालेल हे देखील पाहिलं जाईल. सलामीला आलेला फलंदाज कामरान आहे आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर मृणाल वर्सोलकर आहे. कामरान सोंडे म्हणजेच एक अप्रतिम नाव आहे. A1 नांदगाव संघासाठी खेळताना दिसतो, मुरुड तालुक्याला बिलॉंग करतो. दुसरीकडे मृणाल वर्सोलकर आहे, हा देखील अलिबाग तालुक्यातील, अलिबाग शहरातील खेळाडू आहे.
पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस काटकर मॅन फ्रॉम तळेखार सुरुवात करेल. पहिला चेंडू घेऊन तेजस काटकर कामरान सोंडेसाठी. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता, हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न होता. मला वाटतंय तिथे काय झालं मृणाल वर्सोलकर, बिलालनं अप्रतिम काम केलं इथं. कमॉन डीजे. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. थँक्यू डीजे. चला पंच योग्य तो निर्णय द्यायचा आहे, कामरान की मृणाल. कारण कामरान सोंडे आणि मृणाल वर्सोलकर दोघेही जर पाहिलं तर एका कॅलिबरचे, एका पोटेन्शियलचे, एका क्षमतेचे खेळाडू आहेत. आणि असं असताना दोघांपैकी एकही विकेट जो आहे तो विकेट महत्त्वाचाच आहे. मृणाल वर्सोलकर बाद झाला आहे म्हणजे याला गोल्डन नाही तर याला डायमंड डक म्हणू, कारण एकही चेंडू तो खेळला नाही आणि रनआउटच्या स्वरूपात. थांबा, अजूनही पंचांचा निर्णय येतोय. मृणाल वर्सोलकर या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून बाद केला जातोय. निश्चितच मुस्कान 11 मांडला संघाची मॅजिकल सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. तेजस काटकरचा तो चेंडू बिलालनं अडवला होता आणि बिलालनं तो चेंडू अडवल्यानंतर जो थ्रो केला तो थ्रो थेट जाऊन घेऊन गेला तो नॉन स्ट्राईक एंडवर. आणि तिथे मात्र बिलाल सबोलेच्या नावावर हा पहिला रनआउट जातोय. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मृणाल, चला पंचांसोबत जास्त वाद घालायचे नाहीयेत. थर्ड अंपायर घेतलाय का? येस इट इज. रिव्ह्यू घेतला जातोय. रिव्ह्यू घेतला जातोय. प्लेयर रिव्ह्यू आहे का पंच? प्लेयर रिव्ह्यू आहे. प्लेयर रिव्ह्यू आहे. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू तुम्हाला मिळेल. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या आणि भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2024 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा अंतिम दिवस आज या ठिकाणी उजाडलाय त्यावेळेला आपणा सर्वांना नक्कीच एक ओढ लागलेली आहे की या स्पर्धेच्या दिमाखदार गोष्टींमध्ये आणखीन कोणत्या खास आकर्षणांची अर्थातच या वेळेला मैदानामध्ये किंवा त्याच वेळेला मैदानाच्या बाहेर आपल्याला ते पाहायला मिळेल. पण या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवर मंडळींचं आपण स्वागत करतोय. सर्वप्रथम स्वागत करतोय आपण ॲडव्होकेट पेडवी साहेबांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. सन्माननीय आप्पांचं परवा आपण स्वागत केलं होतं त्यामुळे मी शाब्दिक स्वरूपामध्ये आप्पांना या ठिकाणी मनपूर्वक सर्वप्रथम धन्यवाद देतो. कारण आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्या निमित्तानं आज स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते पार पडले आणि त्यांच्या समवेत आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल ॲडव्होकेट विजय पेडवी यांचं या ठिकाणी आपण व्यासपीठावरती स्वागत घेतोय. गोपीनाथजी गंबे इथे उपस्थित आहेत. चणेरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, त्यांचाही सन्मान होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण समोर जायचं आहे आणि व्यासपीठावरती आपला सन्माननीय चिवताई यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. गोपीनाथजी गंबे उपस्थित झाले, चणेरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन. भाऊंसोबत ज्यांनी काम केलेलं आहे असे गोपीनाथजी गंभे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संदेशजी विचारे उपस्थित आहेत, कार्यालयीन चिटणीस रोह्याचे, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. मी शंकर दिवकर यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. आदिवासी संघटना अध्यक्ष रोहा अंकुशजी वाघमारे यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. अंकुशजी वाघमारे यांना विनंती करतो की समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तिकडून पंचांचा निर्णय आलाय की फलंदाज बाद असल्याचा. व्यासपीठावरती उपस्थित असणारे श्री मनोहर नथुराम पाटील झिराडचे
यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण समोर जाऊन सन्मान स्वीकारायचा आहे. मनोहर नथुराम पाटील व्यासपीठावरती उपस्थित झाले, त्यांचा सन्मान होतोय. श्री एकनाथ दत्तात्रेय गुरव झिराडचे आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. त्यानंतर श्री धनंजय अनंत गुरव झिराडचे आहेत, बैलगाडी क्षेत्रातील उत्कृष्ट निवेदक म्हणून ते काम करत असतात, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. मी एकनाथजी गुरव, धनंजय गुरव यांना विनंती करतो की समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अनिलजी मराठे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अनिल मराठे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. धनंजय गुरव यांचा यानंतर सन्मान होईल. आणि अनिलजी मराठे यांनाही विनंती करतो की समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. इकडे सामन्याला सुरुवात झाली आणि सामन्याला सुरुवात झाल्यानंतर आपण काय पाहिलं की जेव्हा प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध मुस्कान मांडला हा सामना मैदानामध्ये रंगला, मुस्कान मांडला संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. जसं वेदांत म्हणाला की या सामन्यामधली चित्त थरारकता तुम्हाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास धरायला, रोखून धरायला लावू शकते. थोडं म्युझिक थांबवा, असं गेम चालू झालाय, म्युझिक थांबवा. श्वास धरायला रोखून लावू शकते अशा प्रकारे हा सामना असू शकतो आणि नक्की असणार, कारण क्वार्टर फायनलचा सामना आहे, 6 षटकांचा सामना असणार आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला 2 षटके पॉवर प्ले असणार आहेत आणि जिथे तुम्हाला या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आहे तेव्हा एक फलंदाज जर बाद झाला असेल तर मृणाल वर्सोलकरला माहिती आहे की जे मैदान ज्याला याच मैदानावरती पदार्पणामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाली, किंबहुना हे मैदान ज्याच्यासाठी लकी मैदान म्हणून साबित झालेलं आहे आत्तापर्यंत, तो या मैदानावर कशी कामगिरी करणार ऐकूया वेदांत कंटक यांच्या आवाजातून. नक्कीच सर, आणि फक्त एका खेळाडूसाठी नाही आहे तर प्रत्येक खेळाडूला मुस्कानच्या हे मैदान लकी ठरलंय. आज कोण खेळलंय तर आज बिलाल सबोली खेळलाय, राजपुरीतून बिलॉंग करतो, मुरुड तालुक्याचा आहे. असं असताना 2 अप्रतिम त्याने चेंडू अडवले. तिथं मात्र पंचांकडे दाद मागितली जाईल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा सोयरी चेंडूचा येईल. मृणाल वर्सोलकर देखील त्या कॅलेबरचा खेळाडू आहे, कारण मृणाल वर्सोलकरनं देखील कित्येक मैदानं ऑलरेडी गाजवलेली आहेत. असं असताना धावफलकावर 2 धावा येत आहेत. चेंडू देखील तेजस काटकरच्या माध्यमातून 2 फेकलेले पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी स्लिक केलाय, काढलाय चेंडूला, परफेक्ट गॅप शोधलाय. नक्कीच बिलाल आहे आणि आज मात्र बिलालचा दिवस होता असं पहिल्या 2 चेंडूंवर वाटलं होतं. त्यानंतर मात्र या चेंडूवर चौकार आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बिलालच्या बॅटमधून आलेला चौकार त्यांना देऊन जातोय 500 रुपयाचं पारितोषिक. अमन दत्ता नाखवा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलेलं आहे. वेदांत, आजच्या आकर्षणामध्ये आपण पाहतोय ना की आज आपल्याला 2 या स्पर्धेच्या निमित्तानं सकाळच्या सत्रामध्ये आकर्षण असणार आहेत. थोड्याच वेळात या मैदानावरती आगमन होईल ज्यांनी महाराष्ट्र नव्हे देशभरातील अनेक रसिक प्रेक्षकांना थेट मैदानावरती नाचवलं. असे गोटे अंपायर सुद्धा मैदानावरती येतील आणि त्यानंतर निवेदनाच्या क्षेत्रामध्ये प्रभावी जिने कामगिरी केली आहे ती रेश्मा मयेकर सुद्धा व्यासपीठावरून थेट मैदानामध्ये आपल्याला दाखल झालेली पाहायला मिळेल. या दोघांना सुद्धा आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊया. चौकार येतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जाणाऱ्या चौकाराने धावसंख्या वाढणार प्रदीप स्पोर्ट्स साखरची. वेदांत, नक्कीच सर, धावसंख्या वाढणार आणि मृणाल वर्सोलकरनं आपला विकेट सेफ ठेवण्यासाठी का तो रिव्ह्यू घेतला हे या ठिकाणी पाहायला मिळालं, कारण 2 चौकार मृणालच्या बॅटमधून आलेत. धावफलकावर धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर 10 धावा आहेत. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत. अंतिम 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत आणि असं असताना इथे मात्र कशा प्रकारचा खेळ केला जाईल पारितोषिक आलंय अमन दत्ता नाखवा यांच्याकडून. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अमन दत्ता नाखवा यांच्याकडून हे पारितोषिक आहे. बघा, जेव्हा ऑक्शन आपलं पार पडलं होतं तेव्हा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ
मैदानामध्ये कोणकोणत्या खेळाडूंना घेणार आहे, आपल्या लिस्टमध्ये समावेश करणार आहे आणि कोणते खेळाडू त्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट झाले त्याच्यावर फार चर्चा झाली नाही. पण आज जेव्हा मैदानावरती त्यांचा आपण खेळ पाहतोय ना, सर्वजण त्यांच्यावरती चर्चा करतायत. तत्पूर्वी हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गुडलेंथवर टाकलेला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला. मृणालनं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. डीप पॉईंट, डीप बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, रिझनला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्नात काही यश आलं नाही. परंतु जरी यश आलं नसलं तरी देखील अपयश देखील नाही आहे, कारण चेंडू एक धाव देऊन जाईल. यष्ट्यांच्या मागे जंबो उभा आहे. जंबोनं चेंडू जोपर्यंत अडवलाय तोपर्यंत इथे मात्र इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न होता. संदीप बटारे बॉलच्या मागे धावतोय. चेंडू अडवला जाणार का? नक्कीच नक्कीच नाही. या चेंडूवर देखील चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या होईल ती म्हणजेच 15. कमॉन डीजे. बाला चौकार षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. थँक्यू डीजे. 15 धावा धावफलकावर. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत. लगातार 3 चौकार आलेत, ते म्हणजेच मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून. आणि हा असा खेळाडू आहे की जो जर खेळला, तो जर टिकला, तो जर थांबला तर सर्वांचा टिकाव देखील लावू शकतो. आणि असं असताना तेजस काटकर आता अंतिम चेंडूवर काय करणार? अप्रतिम चेंडू अगदी खोलवर टप्प्यावर टाकला होता. संदीप बटारेकडून पुन्हा एकदा मिसफिट झालंय. गणेश पडवल बॉलच्या मागे धावतोय. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. कमॉन डीजे. षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू. 19 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक तेजस काटकरचं. पहिल्या 3 चेंडूंवर एकही धाव, 2 चेंडूंवर एकही धाव आली नव्हती. 1 धाव आली होती, माफ करा. परंतु त्यानंतर मृणाल वर्सोलकरचे सलगचे 4 चौकार आले आणि सामन्याचं मोमेंटम बदलून गेलेले पाहायला मिळाले. संदीप बटारेकडून 2 वेळा मिसफील्ड झाली आणि बिलालकडून 2 वेळा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. परंतु या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट जाऊन देखील जर कुठला संघ आता फ्रंट फूटवर असेल तर तो प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आहे. वेदांत, ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हा या स्पर्धेत संघ होते 24 आणि आज जेव्हा स्पर्धा क्वार्टर फायनल राऊंडपर्यंत आले ना, बघा प्रत्येक विभागातला एक संघ इथे जे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. म्हणजे साधारण अलिबाग शहरापासून रेवसपर्यंत जायचं झालं तर तुम्हाला वर्सोलीचा संघ मैदानामध्ये भेटेल, सुरेश काका 11 वर्सोली. अलिबागपासून रामराजकडे जायचं झालं तर तुम्हाला संघ मिळेल ज्ञानी 11 नांगरवाडी. तुम्हाला अलिबागपासून किंवा रिवर्स पट्ट्यातून डायरेक्ट शहापूरपर्यंत जायचं झालं तर तुम्हाला मिळेल संघ रोहांशू 11 केतकीचा मळा. तुम्हाला रोहामध्ये जायचं झालं तुम्हाला संघ मिळेल प्रांशी 11 रोहा. मुरुडमध्ये मुस्कान 11 मांडला आणि अलिबागपासून रेवदंड्यात जायचं झालं तर प्रदीप स्पोर्ट्स साखर. हे 6 संघ आपापल्या विभागातली दावेदारी सज्ज करतात आणि मैदानात साखरसाठी गोड असणारा चौकार. बोलबाला चौकार षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. टेनिस क्रिकेटचं एक साधं सोपं समीकरण आहे की समोरचा मारतोय तर आपण त्याला सिंगल काढून द्यायची नसते, आपण देखील तेच करायचं असतं. लेदरमध्ये वेगळं असतं, समोरचा मारतोय त्याच्यावर विश्वास दाखवला जातो. इथे मृणाल वर्सोलकरनं जर चौकारानं डील केलंय
तर मग त्याचबरोबर पंचांचा इशारा तत्पूर्वी स्वैर चेंडूचा आलाय, पण मृणाल वर्सोलकरनं जर चौकारांना डील केलंय तर अमित नागती देखील मागं नाहीये. तो म्हणतोय संदीप बटारेवर आक्रमण करण्याची क्षमता माझ्याकडे देखील आहे. पुढचा चेंडू यावेळी ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूला जर पाहिलं तर फेकलं लॉंग ऑफच्या वरून, सीमा रेषा पार. अप्रतिम फटकेबाजी कमांडीचे. रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. 8 चेंडू आणि 30 धावा धावफलकावर, आणि अजून निखिल धारवे येणं बाकी आहे. अमित नागटी आणि मृणाल वर्सोलकरनं ती सुरुवात केली. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. कमॉन डीजे. रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. यस डीजे यश याच्या माध्यमातून आज डीजे ऑपरेटिंग केली जाते. परंतु असं असताना जर पाहिलं तर किती झालेत धावा धावफलकावर? जवळजवळ 36 धावा झाल्यात. 3 चेंडू फेकलेले आहेत, 3 चेंडू बाकी आहेत, 9 चेंडू आत्तापर्यंत फेकलेले आहेत. काल हुसेन टाकेनं काय केलं होतं हे प्रत्येकानं पाहिलं, आणि म्हणूनच त्याच गोष्टीची जाणीव ठेवून हुसेनला जर रोखायचं असेल तर 6 षटकात 80 ते 90 धावा धावफलकावर लावायलाच लागतील. हे प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला माहिती आहे आणि त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातोय. संदीप बटारेवर पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार पाठवलंय. खणखणीत चौकार. रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. नक्कीच कालपर्यंत अमित नागटीची बॅट लागली नव्हती, म्हणजे मला वाटतं काय झालं, आलाच नव्हता फलंदाजीला, पण आज आलाय. लेट आहे लेकिन थेट आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. माझ्या समवेत माझे साथी समालोचक सौरभजी भुरे, आणि ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा ऐकणार आहात असे यासिनजी मर्चंट देखील आहेत. निश्चित रूपानं ते देखील आपल्यासोबत जोडले जातील. परंतु या चौकारासह धावफलकावर मात्र 4 धावा जोडल्या जातील आणि धावसंख्या होईल ती म्हणजे 40. म्हणजे साखर संघाच्या ओनरनं या ठिकाणी कॅश प्राईज आणलं होतं प्रत्येक चौकार षटकारासाठी 500 रुपये, अमन दत्ता नाकवा यांनी, आणि त्यांनी जे प्राईज आणलं त्या प्राईजचा पुरेपूर या ठिकाणी फायदा घेतला जातोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संदीप बटारे सज्ज होईल. पुन्हा एकदा संदीपवर आक्रमण केलंय, पुन्हा एकदा मोठा फटका घेतलाय, पुन्हा एकदा चौकार जोडलाय. चौकाराच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या 44. कमांड डीजे. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, थँक्यू डीजे. 257 हा चौकार या स्पर्धेमधला आतापर्यंत लगावला गेलाय. परंतु असं असताना अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा संदीप बटारे येईल. पुन्हा एकदा अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी अमित नागटी येईल, आणि अमित नागटीनं जी खेळी आतापर्यंत केले, म्हणजे जर ओव्हर ॲनालिसिस पाहिलं तर चौकार षटकार षटकार चौकार चौकार अशा प्रकारची खेळी आहे. म्हणजे चौकार 3 त्याचे 12 धावा आल्या, 2 षटकार त्यांच्या 12 धावा आल्या, म्हणजे झाल्या किती तर 24. 1 धाव वाईटची आली म्हणजे झाल्या किती तर 25, आणि अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ सरळ आणि सरळ चेंडूला टोलवलंय, चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. संदीप बटारे जो कालपर्यंत सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज साबित ठरला होता, त्याच्यावर मात्र या षटकामध्ये तब्बल 29 धावा कुठून काढल्यात आणि धावफलकाला पोहोचवलंय ते म्हणजेच 48 वर. 2 षटकं संपले आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची धावसंख्या 1 बाद 48. कमॉन डीजे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. PNP चषकामधलं हे सर्वात महागडं दुसरं षटक आहे.
सर्वात महागडं षटक कुठलं होतं तर ते अजय चौलकरनं मारलं होतं. त्या अजय चौलकरनं त्या षटकामध्ये फलंदाजी केली होती आणि 34 धावा कुठल्या होत्या ते षटक होतं. त्याच्यानंतर सर्वात महागडं दुसरं षटक हे 29 धावांचं संदीप बटारेकडून फेकलं गेलंय आणि सर्वात ते चौथं षटक होतं सर्वात महागडं. हे सर्वात महागडं दुसरं षटक आहे. बघा ओनर काय करतायत तर ओनर फक्त पैसे पुरवतायत. त्यांना माहिती आहे की आपले खेळाडू ज्या प्रकारचा खेळ करतायत त्याच्यावर आज ATM या ठिकाणी कुरुळमध्ये ATM आहे जवळपास आणि कार्ड घेऊनच आलेले आहेत. कॅश संपली तर गुगल पे करतील परंतु बक्षीस थांबणार नाही आहे. प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अमन दत्ता नाखवा यांच्या माध्यमातून आलं होतं. आतापर्यंत 10 बाउंड्रीज लागल्या गेल्यात म्हणजे तब्बल 5,000 रुपये आतापर्यंत 2 षटकांमध्ये बक्षिसाच्या स्वरूपात इथे वाटले गेलेत नाखवा स्पोर्ट्स साखर संघाला, प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला माफ करा. आणि असं असताना अप्रतिम क्रिकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय ते म्हणजे मृणाल वर्सोलकर आणि अमित नागटीच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य घाडगे सज्ज होईल. आदित्य घाडगे लोकल बॉय आहे. या स्पर्धेमध्ये एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आदित्य घाडगेनं घेतलेलं आहे. निश्चित रूपानं जर पाहिलं तर अजूनही सामना मुस्कान 11 मांडला संघ जिंकू शकतो. फक्त 4 षटकं आता इकॉनॉमिकल टाकणं गरजेचं आहे. परंतु असं असताना इथं मात्र ते 4 षटकं येणार का? कारण सलामीला आलेला कामरान मात्र पहिल्या चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. परंतु त्याच्यानंतर काय झालं मृणाल वर्सोलकरनं जे केलं ते पाहिलं, अमित नागटीनं काय केलं ते पाहिलं. आणि जर अशी ही मिडल ऑर्डर असेल तर निखिल धारवे अजून येणार आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण तेजस काटकरच्या माध्यमातून अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं देखील गरजेचं आहे. आज दादा संदीप बटारेचा दिवस नाही आहे. 2 मिसफील्ड झाल्या, 29 धावांचं षटक पडलं. कुठंतरी असतं ना की आपला एक दिवस असतो, आपली एक हाईप असते, आपलं एक सीझन असतं. हुसेन टाकेचं जर पाहिलं तर गेली 2 वर्ष हुसेन टाकेनं गाजवलेली आहेत. तोच हुसेन टाके काल देखील खेळला, पहिल्या दिवशी देखील खेळला. आज खेळेल की नाही हा देखील जर पाहिलं तर प्रश्न आहे. पुढचा चेंडू इथे मात्र रूम बनवली, चांगला फटका खेळलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धावून पूर्ण केली आणि एका धावेनिशी आमचे धरणे गुरुजी सांगतायत की धावफलकावर 50 साठी फक्त 1 धाव कमी आहे. म्हणजे 1 धाव ही काढली तर स्पर्धेतली ही पहिल्या सेकंड विकेटसाठी 50 लागेल. पहिला विकेट 0 बाद झाला होता. त्यानंतर 50 धावांची पार्टनरशिप करताना 49 धावा तर आलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदित्य घाडगे सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य घाडगे सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा अमित नागटी या ठिकाणी पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्सचा फटका मित्रांनो नक्कीच फायदेशीर ठरतो. परंतु त्याला असं देखील म्हणतायत की लागला तर आबाद नाही तर बरबाद. इथे मात्र तसं काही झालेलं नाही आहे. संदीप बटारेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये संदीप बटारे उभा आहे आपल्याला दिसेल. परंतु आज थोडासा कुठंतरी जर पाहिलं तर महागडा साबित ठरलाय. पण असं असताना या चेंडूला चांगल्यारीत्या अडवलं. दुसरी धाव आदित्यच्या षटकातील 50 धावांची पार्टनरशिप मात्र झाली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुढचा चेंडू इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र नो डाऊट सीमा पार होईल. चेंडू जाईल सीमा रेषा पार, देऊन जाईल 6 धावा. खणखणीत षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. धन्यवाद DJ मास्टर. बघा कोण म्हणते की केवळ मुंबईचे असतील किंवा प्रोफेशनल खेळाडूच अशा प्रकारे फटके खेळू शकतात. मृणाल वर्सोलकर मॅन फ्रॉम अलिबाग कोळीवाडा आज मैदानामध्ये इथे दाखवून देतोय की माझ्यामध्ये ती सर्व क्षमता आहे की कोणत्याही प्रकारे फटके मी खेळू शकतो आणि तुम्हालाही नाचवू शकतो. चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू डीजे. म्हणजे बघितलं ना संदीप सर, तर मृणालनं पहिल्या विकेटमध्ये त्याच्यासाठी का रिव्ह्यू ठेवला. कामरान देखील चांगला खेळाडू आहे परंतु स्वतःवर विश्वास किती असावा. म्हणजे मृणाल वर्सोलकर काय सांगतोय की अभी सूरज डूबा नहीं जरा सी शाम तो होने दो, मैं खुद लौट आऊंगा, मुझे नाकाम तो होने दो, अरे मुझे बदनाम करने का जमाना ढूंढता है बहाना,
खुद हो जाऊगा बदनाम पहले मेरा नाम तो होने दो. या ठिकाणी मात्र नाव केलंय. मृणाल वर्सोलकरनं अप्रतिम फलंदाजी केले. आदित्य घाडगेवर आक्रमण करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि ते करून दाखवलंय. कारण याच आदित्य घाडगेनं 5 चेंडू एका धावेची गरज असताना एकेकाळी त्या धावा डिफेंड केल्या होत्या आणि मृणाल वर्सोलकरनं मात्र आपण मृणाल वर्सोलकर का आहोत हे दाखवून दिलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावलाय. पुढचा चेंडू आदित्यच्या माध्यमातून. इथे मात्र एक प्रॉपर क्रिकेट पाहायला मिळतंय. हलक्या हातानं चेंडूला खेळलं होतं. आज संदीप बटारेचा चेंडू काही पाठ सोडत नाही आहे, कारण प्रत्येक चेंडू या ठिकाणी संदीपच्या दिशेने देखील गेलेला पाहायला मिळालाय. निश्चितच धावफलकावर एका धावेची वाढ झाली. धावसंख्या झाली 63. 3 षटकांच्या अखेरीस 63 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 19, दुसऱ्या षटकात धावा आल्या 29, तिसऱ्या षटकात धावा आल्या 15. म्हणजे 15 धावा येऊन देखील आतापर्यंतचं सर्वात इकॉनॉमिकल षटक हे सर 15चं ठरलंय. म्हणजे काय म्हणायचं, धावांची लयलूट पाहायला मिळालेली आहे आणि ही लयलूट आता थांबणार का? कारण हुसेन टाकेला आता प्रश्न पडला असेल की आता पुढं काय करायचं. कारण परवापासून आपण पाहत आलोय खेळलाय तो हुसेन टाकेच खेळलाय मुस्कान संघासाठी. पहिल्या सामन्यात गणेश पडवल खेळला होता, सफीर खेळला होता, तेजस खेळला होता, परंतु हुसेन जर या ठिकाणी खेळला नाही तर आता पुढं काय. म्हणून इथे मात्र आता हुसेनला प्रश्न पडला असेल की 6 षटकांमध्ये किती धावांवर आपण समोरच्या संघाला रोखू शकतो. एक्झॅक्टली. याच्यामागे एक गोष्ट असते की कोणताही खेळ म्हणजे जेव्हा तुम्ही सांघिक खेळ खेळता, तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही फुटबॉल खेळता, या खेळांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही कोणतीही गोष्ट आपण पकडतो ना तर ती असतं कंबाईन एफर्ट्सला. आणि हे कंबाईन एफर्ट फार महत्त्वाचे असतात. अजूनही निखिल धारवे येणं बाकी आहे, ज्यांनी स्पर्धेमध्ये सलग 3 वेळेला सामनावीर पारितोषिक पटकावलेलं आहे आणि विशेषतः अशा वेळेला तो मैदानामध्ये पाठी 4थ्या क्रमांकावर किंवा आणखीन पुढच्या कोणत्या क्रमांकावर जेव्हा येईल तेव्हा येईल. पण जेव्हा मी समोर फलंदाजीला गेलोय, मृणाल वर्सोलकरला माहिती आहे की आपला रोल काय आहे. एकदा का तुम्हाला तुमचा रोल डिफाईन असला आणि तुम्ही त्या पद्धतीने कामगिरी करायला लागलात की तुमच्या संघांवरचं प्रेशर हळूहळू रिलीज झालेलं असतं आणि आज तेच मैदानावरती दाखवलं. मृणाल वर्सोलकरनी ती जबाबदारी स्वीकारली. यानंतर तू ज्याचा उल्लेख केलास की एका बाजूला आपण पाहिलं तर मुस्कान 11 मांडलामध्ये हुसेन टाकेला आता विचार करावा लागेल की जर माझ्याकडून अशी कामगिरी नाही झाली तर आणखीन कोण असेल. मला वाटतं ना हुसेन टाकेच्या बाकी साथीदारांनी हा विचार करायला हवा आता की मग हुसेनच्या सोबत आपल्याला सुद्धा आता ती कामगिरी करावी लागेल. नक्कीच सर, आणि कामगिरी करणं गरजेचं आहे. कारण एकटा खेळाडू कधी सामना जिंकू शकत नाही, एकटा खेळाडू स्पर्धा जिंकून देत नाही. हुसेन परवापासून मी पाहतो एकटाच खेळत होता. गणेश पडवल पहिल्या सामन्यात खेळला, सफीर खेळला, परंतु त्यानंतर पुढे जर तुम्हाला आता या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर हुसेनला साथ द्यावी लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विश्वासानं तेजस काटकरकडे षटक दिलंय. मुरुड तालुक्यातील तळेखार गावाला हा खेळाडू बिलॉंग करतो. निश्चित रूपाने एक अप्रतिम खेळाडू आहे. वांदेलीमध्ये झालेल्या शेतकरी कामगार पक्ष चषकामध्ये तेजस काटकर हा मॅन ऑफ द सिरीज देखील ठरला होता आणि तोच तेजस काटकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. परंतु समोर आहे मृणाल वर्सोलकर. स्वतःवरचा विश्वास, स्वतःवरचा आत्मविश्वास या ठिकाणी मृणाल वर्सोलकरनं दाखवलाय आणि स्वतःची विकेट सेफ ठेवून फलंदाजी देखील अप्रतिम केलेली पाहायला मिळते. पहिलाच चेंडू स्लॉग स्वीप केलाय, पाठवून दिलंय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. कमॉन डीजे. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. 11 चेंडू आणि 36 धावांवर नाबाद खेळतोय मृणाल वर्सोलकर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मृणाल वर्सोलकर साठी. आणि त्याच्या जोडीला इथे जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 29 धावांवर खेळतोय अमित नागटी. म्हणजे तो देखील माग नाहीये, त्याच्यासाठी देखील टाळ्या वाजवा प्रदीप स्पोर्ट्स संघ. ॲप्रिसिएशन दिलं गरजेचं आहे. पुढचा चेंडू, आणखी एक स्लॉग स्वीप, आणखी एक फटका, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. कमॉन डीजे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा थँक्यू डीजे. हे तुला एक आठवण करून देतो इथे वेदांत की मृणाल वर्सोलकर आज इथे मैदानामध्ये खेळतोय. अलिबाग कोळीवाड्यामध्ये जेव्हा मल्हारी मार्तंडाच्या उत्सवानिमित्त जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा मृणाल वर्सोलकर जेव्हा बॅटिंगला येतो ना तेव्हा अख्खा अलिबाग कोळीवाड्यातील सर्वजण मॅच पाहायला येतात. म्हणजे तेथील स्त्रियासुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात, तिथे लहान मुलंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात. आणि जर आज मृणाल वर्सोलकर बॅटिंग करायला लागलाय ना, तुला सांगतो आता अलिबाग कोळीवाड्यातून प्रेक्षक निघालेत, ते थेट मैदानावरती दाखल होतात आणि म्हणतात की येस मृणाल बॅटिंग करतोय, आता बघायला जावंच लागेल.
माही मार रहा है, त्या प्रकारचा खेळ आहे हा. आणि सांगू इच्छितो धावफलकावर धावा झाल्यात 75. आणखी एक रेकॉर्ड ब्रेक झालाय. आतापर्यंत हायेस्ट पार्टनरशिप होती 67 धावांची, आता ती 75ची झाले. आणि ती कोणी केले तर मृणाल वर्सोलकर आणि अमित नागटीनं केलंय. पहिल्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या नादामध्ये कामरान बाद झाला होता, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर कोण आला तर अमित नागटी आला. अमित नागटीनं सध्यापर्यंत काय केलंय, आपण म्हणतो साईड हिरोचा रोल, परंतु साईड हिरोचा नाही तर अमित नागटी सुद्धा हिरोचाच रोल करतोय. म्हणजे मारतोय तर दोन्ही बाजूने मारतोय, घाव टाकतोय तर समोरच्या संघाच्या मुख्य गोलंदाजावर टाकतोय. तेजस काटकरला प्रश्न पडला असेल पुढचा चेंडू. इथं मात्र अप्रतिम चेंडू, पंचांकडे दाद मागितली, पंचांचा इशारा स्वैर चेंडूचा आहे, वाईड चेंडूचा आहे. धावसंख्येत 1 न वाढ, धावसंख्या 76. कारण तेजस काटकरला, संदीप बटारेला 29 धावा, 19 धावा, 25 धावा खाण्याची सवय नाही आहे, पण मृणाल वर्सोलकरनं आज प्रत्येकाला धारेवर धरलंय. आणि असं असताना इथं मात्र आज काल रात्री इथून गेल्यापासूनच मृणाल वर्सोलकर काय फक्त बॅटिंगचीच प्रॅक्टिस करत होता की काय असं वाटू लागलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र यू मिस, आय डेफिनेटली हिट. मृणाल वर्सोलकरचा लेग स्टंप उडवलाय तेजस काटकरने. कमॉन डीजे. युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. मृणाल वर्सोलकर 13 चेंडू आणि 42 धावांची खेळी करून बाद झालाय. मृणाल हे 50 पेक्षा कमी नाही आहे. नाराज होऊ नको मित्रा, कारण तुझा खेळ हाच प्रत्येकानं पाहिलाय. नवीन आलेला फलंदाज कॅप्टन कूल निखिल धारवे. निखिल धारवे बद्दल जेवढं सांगू तेवढं कमी आहे. एक हँडसम व्यक्तिमत्व म्हणता येईल, एक अप्रतिम ऑलराऊंडर म्हणता येईल, मुरुड प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज म्हणता येईल. मुरुड तालुक्यातील सर्वे गावाला बिलॉंग करतो, त्या सर्वे गावातला एकमेव अप्रतिम खेळाडू म्हणता येईल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सर्व्यामधून आणखी चांगले खेळाडू निघतात, मग त्यात राज धारवे असेल, आकाश महाडिक असेल. परंतु असं असताना निखिल धारवेनं जे आपलं नाव कमावलं, आपली ओळख निर्माण केली, आपली ओळख या टेनिस क्रिकेट विश्वाला पटवून दिली आणि त्याचं नाव काय होतं हे कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं. आणि तोच निखिल धारवे या ठिकाणी आता मात्र फलंदाजीला आलाय. खऱ्या अर्थानं मृणाल वर्सोलकरनं जी डोकेदुखी आणली होती ती डोकेदुखी तर संपली का तर मुळीच नाही, कारण समोर कॅप्टन आलाय आणि कॅप्टन देखील त्या प्रकारचा खेळ करण्याची क्षमता ठेवतो हे कॅप्टननं काल दाखवलं होतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर तेजस. सामना करेल निखिल धारवे. मी म्हटलं होतं कॅप्टन त्या प्रकारची खेळी करण्याची क्षमता ठेवतो आणि कॅप्टन जर आला असेल तर कॅप्टन पहिल्या चेंडूवर षटकारानं खातं देखील उघडणार. कमॉन डीजे. हा बोलबाला चौकार षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. धावफलकावर धावा आहेत 82. आतापर्यंत 5 षटकांचे गुरुजी सामने होत होते, त्याच्यामध्ये SP सुपर प्लेअर्स आंबेपूर संघानं 94 धावा लावल्या होत्या. PNP चषकातील पहिली सांघिक सेंचुरी होणार का? इथे लक्षण म्हणजे वातावरणच निर्माण झालंय, सेंचुरीचे ढग आलेत, फक्त पाऊस पडायचा बाकी आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र ओ हो 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 हो, काय करायचं आता जम्बो? काय झालंय? अरे ओ हो, बघा मित्रांनो इथं काय झालंय. बेल्स पडले मैदानामध्ये आणि त्याच्यामुळं पंचांकडून येणाऱ्या निर्णयापर्यंत आपण वाट पाहूया की एक्झॅक्टली काय घडलंय. चेंडू स्टंपला लागून गेलाय, बॅटला लागून गेलाय, जो निर्णय पंचांचा असेल तिथपर्यंत आपण जाणार आहोत. आणि अशा वेळेला अर्थातच तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
व्यासपीठावरती रोह्याचे आमचे काही सामाजिक कार्यकर्ते, चिंचोलीचे सरपंच, उपसरपंच देवकानेचे हे उपस्थित झाले, त्यांचंही आम्ही शाब्दिक स्वरूपामध्ये स्वागत करतो. चिंचोली रोहाचे सरपंच बिंदाजी दनावडे, उपसरपंच देवकानेचे शरदजी कचरे, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सानेगावचे प्रमोदजी भोसले यांचं शाब्दिक स्वरूपामध्ये मी स्वागत करतो. तिकडे आपण तिसऱ्या पंचांच्याकडून जो काही निर्णय येईल त्याची वाट पाहतोय, पण आज जसं सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला, प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध मुस्कान मंडला, हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना सुरू झाला. रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध प्रांशी 11 रोहा हा दुसरा सामना असेल. दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करायचं आहे आता, कारण 2 वाजताचं रिपोर्टिंग तुम्हाला आम्ही दिलं होतं. सो रोहांशू 11 केतकीचा मळा आणि प्रांशी 11 रोहा आपण आल्याचं रिपोर्टिंग करायचं आहे. येस, प्रांशी 11 रोहा हजर आहे. थँक्यू सो मच. रोहांशू 11 केतकीचा मळा यांच्याकडून सुद्धा आम्हाला हीच विनंती असेल की आपण ही रिपोर्टिंग करायचं आहे. आणि ड्रिंक बघा वाजलेत किती तर दुपारचे 2:15. गॅलरी क्रमांक 1, गॅलरी क्रमांक 2, गॅलरी क्रमांक 3, गॅलरी क्रमांक 4, गॅलरी क्रमांक 5, गॅलरी क्रमांक 6 आणि गॅलरी क्रमांक 7 ऑलमोस्ट भरलेले आहेत. म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील या स्पर्धेला असाच आहे. आता फक्त तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय याच्यावर संपूर्ण स्पर्धेचं लक्ष लागून आहे. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येतो तोपर्यंत मी पुन्हा एकदा कॉल देतो रोहांशू 11 केतकीचा मळा संघाला की आपण आल्याची उपस्थिती आपण नोंदवायची आहे. ज्ञानी 11 नांगरवाडी आणि सुरेश काका 11 वर्सोली यांच्यामध्ये आजच्या दिवशीचा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल. पण जेव्हा आपण सकाळी सामन्याला सुरुवात केली ना यासिनजी, तेव्हा या स्पर्धेचं स्वरूप आपण पाहिलं तर 24 संघ सहभागी झाले होते. पण आज जर मैदानातून आपण अलिबाग हे सेंटर प्लेस पकडलं आणि तिथून या संपूर्णपणे स्पर्धेचा ओव्हरव्ह्यू लक्षात घ्यायचं ठरवलं तर आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं, अलिबागकडून रेवसला जा, तिथे तुम्हाला सुरेश काका वर्सोलीचा संघ त्या एरियातून पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला अलिबागकडून रामराजकडे जा, तुम्हाला ज्ञानी 11 नांगरवाडी संघ पाहायला मिळेल. तिसऱ्या बाजूला तुम्ही रेवसकडून तिकडे शहापूरकडे जा, तुम्हाला रोहांशू 11 केतकीचा मळा संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला अलिबागकडून रेवदंड्याकडे जा, तुम्हाला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल. नंतर तुम्ही मुरुडला जा, तिथे तुम्हाला मुस्कान 11 मांडला संघ पाहायला मिळेल. आणि नंतर तुम्ही रोह्याकडे जा, तुम्हाला प्रांशी 11 रोहा संघ पाहायला मिळेल. असा संपूर्ण विस्तार या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालाय. त्याच्यामुळे हा योगायोग म्हणावा. पण इथे काय निर्णय, फलंदाज क्लीन बोल्ड निखिल धारवे. आज काय झालं, प्रयत्न चांगला होता बघा, एकदम थोडासा प्रत्येक वेळी वाटत होतं यासिन सर, पण मी यासिन सरांचा देखील आभार मानतो, कारण यासिन सरांनी परफेक्ट अनालिसिस केलं होतं. हे आम्हाला देखील सर वाटलं होतं की वाऱ्याने पडली की काय. नाही, त्याच्यात तो रोबोटिक चष्मा मी त्यांचा उल्लेख केला होता. आणि किसिंग डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना क्रिकेटच्या परिभाषेमधली, ते किसिंग डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळाली. आणि निखिल दारवे बाद होऊन परततोय पावलांमध्ये. वेळ मिळतोय डीजे मास्टरला. नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला
साऱ्या जगाला रोवूया झेंडा थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला निखिल धारवे लगेच फलंदाज येऊ द्या, वेळ घालवायचा नाही आहे कारण चला चला लगेच चला. आणि दुसरा फलंदाज आपण तयार ठेवायचा आहे तसा, कारण यासीन सरांनी काय सांगितलं होतं की चेंडू बघा लागल्यानंतर थोडासा आपल्याला वळलेला पाहायला मिळतोय, ते आम्हाला दिसलं नाही पण त्यांना दिसलं आणि तिथून पंचांनी देखील इथे बाद दिलं. नवीन फलंदाज आलाय प्रेम कदम. प्रेम कदमनं देखील कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केलाय. धावफलकावर जवळजवळ 84 धावा आहेत गुरुजी, म्हणजे 84 धावांचा 82 धावा आहेत, माफ करा. 82 धावांचा विचार करायला केला तर धावफलकावर धावा मात्र भरपूर आहेत, परंतु अंतिम चेंडू देखील बाकी आहे, तो म्हणजेच तेजस काटकरच्या षटकातील. म्हणजे निसार भाई आता जर इथं पाहिलं तर अंतिम षटकामध्ये हा चेंडू चांगला टाकून कुठेतरी 90च्या आतमध्ये जर आपण रोखण्याचा प्रयत्न केला तर मुस्कान 11 मांडला संघाकडे देखील तेवढी फलंदाजी आहे, जी फलंदाजी या प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला नमवू शकते. परंतु काल निखिल धारवेचं नाव का वारंवार घेतलं जाते मित्रांनो? काल मुरुड तालुक्यातील प्रत्येक खेळाडूचा तुम्ही स्टेटस पाहिलात तर त्याच्यावर दोघेच दिसले, एक हुसेन टाके आणि दुसरा निखिल धारवे. आणि निखिल धारवेने बहुआयामी खेळ केलेला पाहायला मिळालाय. अंतिम चेंडू घेऊन तेजस काटकर सज्ज होईल. इथे मात्र अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू फेकला तरी देखील या षटकामध्ये 19 धावा मात्र आल्या. तेजस काटकरची 2 षटकं 38 धावा देऊन गेली, त्याच्यामध्ये तेजस काटकरला 2 गडी बाद करण्यात यश आलं. एक सांघिक गडी तेजस काटकरनं देखील बाद केला. धावफलकावर 82 धावा लागल्या आणि आता मात्र अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कोण येणार? माफ करा, 6 षटकांचा सामना आहे, 2 षटकं बाकी आहेत. 4 षटकांमध्ये 82 धावा धावफलकावर लागल्यात, म्हणजे अंतिम 2 षटकं घेऊन आता कोण येणार? त्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे. पाणी चर्चा पाठवायचंय सुरू आहे. मैदानात ना? पाणी पाहिजे सर? हा, पाणी पाठवा मैदानात. ॲपल जायचं आहे लगेच मैदानात. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आलाय आदित्य घाडगे. आतापर्यंत 82 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच अमित नागटी. अमित नागटीनं काय खेळ केलाय हे प्रत्येकाने पाहिलं. 7 चेंडू 29 धावांवर नाबाद खेळतोय. त्याच्यानंतर त्याच्याकडे स्ट्राईक आली नव्हती, पण अमित नागटी देखील क्षमता ठेवतो, प्रतिभावान खेळाडू आहे. आणि इथे आता मात्र अमित नागटी आदित्य घाडगेवर आक्रमण करणार का? कारण आदित्य घाडगेवर उलटे सुलटे फटके मारून मृणाल वर्सोलकरनं त्याची लय तोडली होती. अमित नागटी देखील ते करणार का? पुढचा चेंडू, पहिला चेंडू लाऊडा पील, पंचांचा इशारा, इट्स LBW प्लम भेटलाय अमित नागटी. आणि इथे आणखी एक गडी बाद झालाय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा. कमॉन डीजे. चला, नवीन फलंदाज मंदार म्हात्रे आलाय. दादा, आपण म्हणतो यासिन सर की रायगड जिल्ह्यामध्ये पहिले गाव टू गाव फॉर्मॅटमध्ये आपल्याकडचे संघ जायचे, त्याच्यामध्ये आता भरपूर नावं झालीत. जसं हाशिवरे झाला, त्याच्यानंतर माऊ 11 एकविरा थळ झाला, त्याच्यानंतर नवगाव झाला, त्यानंतर आणखी कित्येक संघ आहेत, रेवदंडा, वर्सोली, आग्राव, थेरोंडा. परंतु मी एक सामना बघितला होता, फायनलचा सामना होता, नागोठण्याच्या टाउनशिपला सामना चालू होता, नागोठणे संघ खेळत होता, नवाज खान नागोठणे संघातून खेळत होता. आणि असं असताना गाव टू गाव फॉर्मॅटला एक संघ त्यांच्यासमोर होता, तो संघ होता साई झिराड. आणि त्या संघाकडून खेळताना एक खेळाडू आला आणि त्याने अप्रतिम फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता त्या फायनलमध्ये. त्या खेळाडूचं नाव होतं मंदार म्हात्रे. आणि तोच मंदार म्हात्रे या ठिकाणी आता मात्र फलंदाजीला आलाय. मंदार म्हात्रे आता कशा प्रकारची फलंदाजी करणार, कशा प्रकारचा क्रिकेट खेळणार, कशा प्रकारचा क्रिकेट दाखवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे आदित्य घाडगे. या आदित्य घाडगेनं ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन गाजवलेलं आपण पाहिलं, कित्येक स्पर्धा गाजवलेल्या पाहिल्या. आणि तोच आदित्य घाडगे गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल मंदार म्हात्रेसाठी.
अप्रतिम चेंडू, फलंदाज थोडासा शफल झाला, परंतु पंचांकडे दाद मागितली होती. पंचांनी सांगितलं फलंदाज जरी शफल झाला असला तरी चेंडू अतिरिक्त बाहेर गेला आणि त्यामुळे पंचांचा इशारा स्वैर चेंडूचा आला, वाईट चेंडूचा आला. धावफलकावर धावा झाल्या 83 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. पुढचा चेंडू इथे मात्र स्लॉग स्वीप केलाय, तेजस काटकर कडून चूक झालेली पाहायला मिळाली. मित्रांनो, असं म्हणतात चूक करा, चूक सुधारा, परंतु एकच चूक वारंवार करू नका. आणि तेजस काटकरनं पुन्हा एकदा एक चूक केली. तेजसनं पुन्हा म्हणता येणार नाही, पण मुस्कान संघाच्या क्षेत्ररक्षकानं आणखी एक चूक केली. या चेंडूवर चौकार नोंदविला गेला आणि या चौकारानिशी धावफलकावर धावा झाल्या 87. कमॉन डीजे. थँक्यू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य घाडगे सज्ज होईल. खराब खराब खराब, अतिशय खराब चेंडू पाहायला मिळाला आणि नो चेंडू देखील पाहायला मिळाला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न हा केला होता आणि त्याच्या नादामध्ये हा षटकार आलाय. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. यासिन सर असं म्हणतात की घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन घी सीधी उंगली से निकल रहा था. आदित्य घाडगेची नॅचरल स्विंग ॲक्शन आहे, त्याच्यावर चांगले चेंडू पडत होते. इथे का आदित्य घाडगेनं हा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये हा नो चेंडू पडला, बीमर आला, फ्री हिट चेंडू आहे. अप्रतिम चेंडू, अपील केली परंतु अपीलचा फायदा नाही आहे. आदित्य फ्री हिट चेंडू होता हा. एक धाव मिळेल, लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव येईल. एका धावेनिशी धावफलकावर धावा होतील 95 रन्स ऑन द बोर्ड. हायएस्ट स्कोर ऑफ PNP चषक. 94 धावांचा आतापर्यंत सर्वाधिक स्कोर होता. 93 धावांचा का? इथे 95 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे आता अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. खरं तर त्या 5 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, पण इथे 4.5 षटकांमध्ये या धावा आल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदित्य घाडगे सामना करेल. फलंदाज प्रेम कदम आता काय करणार, पुढच्या चेंडूवर पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र इनसाइड आउट, अप्रतिम फटका, चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. धाव फलकावर 101 धावा आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघासाठी. नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू घेऊन आदित्य घाडगे सज्ज होईल. इथे मात्र इनसाइड एज, पुन्हा एकदा चेंडू लॉंग स्टॉप रिजनला, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. कमॉन डीजे. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. थँक्यू डीजे. धावफलकावर धावा झाल्या 105. अजूनही मला वाटतं षटकातील एक चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू घेऊन आदित्य घाडगे सज्ज होईल. यावेळी मात्र चांगला चेंडू टाकलाय. हाच चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी इथे आदित्य घाडगेला करणं गरजेचं होतं. मुस्कान मांडला संघ आता थोडासा विचारात असेल, कारण असं म्हणू नका की प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने जी धावसंख्या उभारली ती 6 षटकांमध्ये उभारली, कारण आतापर्यंत 5 षटकांमध्ये 93 धावांचा हायएस्ट स्कोर होता. 5 षटकांमध्ये प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या 105 धावा लागल्यात, म्हणजे तरीही 12 धावांनी जास्त आहे आणि अजून एक षटक येणं बाकी आहे. म्हणजे आता काय होणार, आता काय घडणार, आता काय बिघडणार. पुढचा चेंडू घेऊन, पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रोहित पाटील येईल. रोहित पाटील देखील अलिबाग तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील एक मोठं नाव आहे.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित पाटील सज्ज होईल. पहिला चेंडू फटका फसलाय. हुसेन टाके, वन मॅन आर्मी. बघा मित्रांनो, जहा मॅटर बडे वहा हम खडे, हुसेन टाकेनं नेहमी सांगितलंय आणि आज खऱ्या अर्थानं गरज होती हुसेन टाकेची आणि फलंदाजीमध्ये त्याचं सहकार्य लाभेल. परंतु क्षेत्ररक्षकांकडून जर चूक होत असेल तर हुसेन टाके म्हणतोय मी ती चूक करणार नाही. कमॉन डीजे. नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. PNP चषक ही रायगडाची शान, PNP चषक शेका पक्षाचा मान. थँक्यू डीजे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी हुसेन टाकीची कामगिरी यासिन सर अतुलनीय आहे. क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळत नव्हती संघाला आणि असं असताना बघा हुसेन कसा उभा राहिलाय. अनुभव नाहीये तेवढा, अवघ्या 21 वर्षाचा आहे. गेली मागच्या वर्षीपासून हुसेन टाके हे नाव नावारूपाला आलंय, परंतु नाव कमवायचं आणि कसं कमवायचं हे हुसेननं दाखवलंय. या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन रोहित पाटील सज्ज. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय उमेश घाणेकर. हा देखील तळेखार गावातून बिलॉंग करतो. एक अप्रतिम क्रिकेटर आहे निश्चित रूपानं तोच उमेश घाणेकर. या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करणार रोहित पाटील. गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन उमेश घाणेकर साठी. संदीप बटारे महागडा साबित झाल्यानंतर मुस्कान 11 संघ थोडा विचारात आला असेल, पण मुस्कान 11 संघाची जी फलंदाजी झाली ती आतापर्यंत नाईटमध्ये चांगली झालेली आहे. डेमध्ये गोलंदाजी थोडीशी कमकुवत झालेली आपण पाहिली. म्हणजे फलंदाजी डेमध्ये मुस्कानची चांगली होते हे देखील खरं आहे. इथे पुढचा चेंडू, इथे मात्र स्लॉक केलाय चेंडूला. इथे मात्र षटकारांमध्येच फक्त डील होतंय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाकडून. कमॉन डीजे. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी थँक्यू डीजे. या ठिकाणी धावफलकावर धावा किती झाल्या तर 1 1 आणि 1. आणि कामगिरी देखील प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाची कशी आहे तर नंबर 1. या ठिकाणी धावफलकावर 111 धावा झाल्यात 6 गाड्यांच्या मोबदल्यात. 4 चेंडू येणं बाकी आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत. पुढचा चेंडू इथे देखील, परंतु फटका फसलाय का फसलाय का फसलाय का, नक्कीच फसलाय. अप्रतिम झेल, मला वाटते तेजस काटकर आहे. तेजस काटकरने उमेश घाणेकरचा झेल पकडलाय. तेजस काटकर देखील तळेखारला बिलॉंग करतो, उमेश घाणेकर देखील तळेखारला बिलॉंग करतो. इथे काय म्हणता येईल यासिन सर, केली शिकार माझी माझ्याच माणसांनी, काटे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी. असं झालंय. दोघंही नॉर्मली एका संघातून खेळतायत, परंतु आज मात्र आपापल्या संघाला रिप्रेझेंट करताना अप्रतिम कामगिरी करतायत. कमॉन डीजे. शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर विकास खेडेकर. आपण मुरुड पट्ट्याला पुन्हा एकदा लागलो की पहिलं येतं काशीद गाव आणि जगप्रसिद्ध काशीद बीच. त्याच्यानंतर थोडं पुढं गेलं की एक सुंदर छोटंसं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे चिकनी गाव आणि त्याच्या पुढे आहे सर्वे, जिथून संघनायक निखिल धारवे बिलॉंग करतो. चिकनी गावाचा एक संघ आहे राधाकृष्ण चिकनी, कधी कधी गावदेवी चिकनी नावानं हा संघ खेळतो. पण अप्रतिम संघ आहे आणि त्या संघाचा कर्णधार आहे विकास खेडेकर, ज्याच्या माध्यमातून कित्येक वेळेला अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश केलेला पाहिलेला आहे. तोच विकास खेडेकर आला होता. ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडूला खेचून काढलं, चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये मारलं. त्या ठिकाणी गणेश पडवल मॅन फ्रॉम सुरई हा उभा होता. त्यानं हा चेंडू अडवला, चेंडू फेकला. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेनिशी धावफलकावर 112 धावा आल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोहित सज्ज होईल. इथे मात्र निश्चितच फटका एक्झिक्यूट झाला नाही. हुसेन आहे, हुसेनच्या हातातून दुसरी धाव घेणं म्हणजे वाघाच्या तोंडातून शिकार ओढण्यासारखं आहे. परंतु इथे मात्र थोडासा ओव्हरथ्रो झाला. त्या चेंडूवर 2 धावा धावून घेतल्या. 114 धावा धावफलकावर. आता मात्र अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा प्रेम कदम सज्ज होईल. मृणाल 42 धावांची खेळी केली. मृणालनं 13 चेंडू 42 धावांची 14 चेंडू 42 धावांची खेळी केली. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू होता. आदित्य घाडगे आहे.
चांगला थ्रो, डिरेक्ट हिट नाही, नक्कीच गॅदर केलाय थ्रो, चेंडू लावलाय, 1 धाव प्लस रनआउटच्या स्वरूपात विकेट. परंतु धावफलकावर धावा किती झाल्यात यासिन सर? तर 115. म्हणजे 115 धावांचा एकंदरीत विचार केला तर जिंकण्यासाठी आता 115 धावांची गरज आहे. म्हणजे 19 धावा प्रति षटक कराव्या लागतील, तरी देखील 2 धावा कमी पडतील. आणि असं असताना अशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. 6 षटकांमध्ये मुस्कान 11 मांडला संघाला. ठरवलं तर काही अशक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य केली जाऊ शकते. इथं मात्र ठरवावं लागेल. परंतु प्रदीप स्पोर्ट साखर संघाची भेदक गोलंदाजी जी आहे त्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर खऱ्या अर्थानं मुस्कान 11 मांडला संघाचा टिकाव लागेल का? कशा प्रकारे हुसेन टाके फलंदाजी करणार, कशा प्रकारे निखिल धारवे आणि त्याची कंपनी गोलंदाजी करणार, या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं जाईल. तत्पूर्वी यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजेच रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध प्रांशी 11 रोहा. तर या दोन्ही संघांना विनंती असेल, चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रांशी 11 रोहा संघाने आपली उपस्थिती दर्शविली होती. मी यासिनजी मर्चंट यांना विनंती करेन की आपण टॉस, ठीक आहे वेदांत. रोहांशू 11 केतकीचा मळा संघाला विनंती असेल, आपण आल्याची उपस्थिती आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती. आलाय मनीष म्हणतोय इकडे दिलेली आहे. ओके, इकडे मी इथे उभा होतो ना मनीष. ओके, सो मनीष सुद्धा आलेला आहे. विश यू ऑल द बेस्ट मनीष अँड गाईज. चांगला खेळ करा आणि स्पर्धेमध्ये तुमच्याकडून सुद्धा बहारदार खेळाने प्रांशी 11 रोहा संघाला सुद्धा बहारदार खेळाने अर्थातच दोन्ही संघाला आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो या खेळासाठी आणि खेळातून विजय प्राप्त करण्यासाठी. बघा PNP चषक 2024 मध्ये काय खास आहे, 24 संघ जेव्हा आहेत, स्पर्धेचं आयोजन दिमागदार आहे, स्पर्धेमध्ये असणारं अर्थातच प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली जाते, हे खास आहे. पण यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवताना प्रोलिंगचे आमचे सर्व कॅमेरामन असे काही क्षणसुद्धा टिपतायत. मग खेळाडूंच्या एक्सप्रेशन्स असतील किंवा त्याच वेळेला प्रेक्षकांच्या एक्सप्रेशन असतील, पाहुण्यांचा इथे होणारा सन्मान असेल किंवा त्याच दृष्टिकोनातून आणखीन काही गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला खेळाडू कंप्लेंट करतात की स्पर्धा मोठी असते पण कमी ओव्हरचे सामने होतात. आम्ही तसं अजिबात म्हणणार नाही. आम्ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घेतली आणि त्याच्यावरच अभ्यास करून ही स्पर्धा तब्बल 5 दिवस या ठिकाणी दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आयोजित केली आणि ती म्हणजेच अलिबाग क्रीडा महोत्सव सुद्धा होतोय, त्याचं ही आपल्याला अनाऊन्समेंट करायची आहे. तर सर मी सौ सुप्रियाताई यांना विनंती करतो, ताई आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्रमोदजी गसे साहेबांना विनंती करतो की ताईंना आपण सन्मानाने टॉस बॉक्सकडे घेऊन जायचं आहे. निखिलजी कवळे आपण सुद्धा ताईंना तिथे घेऊन जायचं आहे. नाणेफेकीचं कौल होईल. आपण बोलत होतो की सामने अधिकाधिक षटकांचे व्हावे या विषयावरती आपण बोलत होतो. तर आपण क्वार्टर फायनलचे सामने 6 षटकांपासून सुरू केलेले आहेत. आज जसं वेदांत म्हणाला की पहिली सेंचुरी, सांघिक सेंचुरी मैदानावरती जी पाहायला मिळाली लागली, त्याच्यामध्ये 6 षटकांचे सामने, हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे आणि तो आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण खेळाडूंना अधिक षटकांचे सामने खेळायला मिळाल्यानंतर त्यांना सुद्धा त्यांचं कौशल्य आणि कसब दाखवता येतं. आज असाच खेळ बहरावा आणि अशाच पद्धतीने तो पुढे जावा या शुभेच्छा असतील. DJ मास्टरला विनंती असेल. आता आपण थेट मैदानाकडे वळतोय. सर्वप्रथम असेल रोहांशू 11 केतकीचा मळा विरुद्ध प्रांशी 11 रोहा, जिथे आपण टॉस बॉक्समध्ये ऐकताय वेदांत कंटक यांना. थँक्यू सो मच संदीप सर. या ठिकाणी सुप्रियाताईंचं आगमन झालेलं आहे. सोबत कर्णधार मनीष मोकल आहे, मॅन फ्रॉम केतकीचा मळा, आणि यश पारंगे लगेच यायचं आहे. प्रांशी 11 रोहा संघाचा कर्णधार यश पारंगे. मनीष, मागच्या काही दिवसांपासून तुझा खेळ, तुझ्या संघाचा खेळ अगदी बहरदार झालाय. काल देखील मी सामना तुझा पाहिला, अगदी शेवटच्या क्षणाला तू विजयी झालास आणि असं असताना आज एक सामना फक्त तुम्हाला विजयी व्हायचा आहे आणि अशामध्ये तुझी सर्वप्रथम स्ट्रॅटर्जी काय असेल? स्ट्रॅटर्जी अशी काहीच नाही बोलता येणार, कारण सध्या तरी अजून टॉसवर डिपेंड आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही काल खेळलो. आमचा टीम इफर्ट चांगला आहे, सर्व मेहनत घेतात पोरं, तसंच आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. आणि तुझ्यासाठी एक प्रश्न असा, ऑक्शन टेबलवर मी सुद्धा तुझ्यासोबत होतो, तिथे असताना जय पाटणकरसाठी तुम्ही भरपूर पॉईंट्स ठेवले होतेस. पहिल्या दिवशी त्याची खेळी बहरदार झाली, काळ थोडासा त्याची बॅट लागली नव्हती, तर आज जय पाटणकरवर कसा तू विश्वास दाखवशील? नाही, जयला मी भरपूर वेळा बघितलेला आहे. आपल्याकडच्या प्लेयरनी त्याला बघितलेलं नसेल भरपूर जणांनी, पण मी त्याला बघितलेलं आहे. आम्ही रोहा साईडला जातो खेळायला, त्याला बघतो. तो चांगलाच प्लेअर आहे, तो 100% चांगलं दिलाच. तत्पूर्वी रोहा संघाचा कर्णधार आलाय, आपण आधी नाणेफेक करून घेणार आहोत. सन्माननीय सुप्रियाताई पाटील यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते.
नाणेफेक जिंकली केतकीचा मळा संघानं. मनीष, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू, बॉलिंग करू. आणि 6 षटकात किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा मानस असेल तुझा? आता आपण बघितलं तर म्हणजे वाईड पण एकच लाईन आहे. बॅट्समनला भरपूर ॲडव्हान्टेज आहे, बॉल पण जातोय, वाराचा सर्व ॲडव्हान्टेज आहे. तरी पण आम्ही आता बघितलं तर 112-20 पर्यंत स्कोर झाला आहे. आम्ही एक 80पर्यंत 70-80 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 70 ते 80 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. एक मिनिट, एक मिनिट तिथे चालू आहे. डीजे मास्टर. हा बोला बोला. नाही नाही, असं संदीप सर, साहजिक आहे हे. हा. बघा इकडे काय झालंय, कारण विकेट कोणाचा गेलाय, एकटा उभा राहिला असता तर सेंचुरी मारून धावा केल्या असत्या हुसेन टाकेनं. आणि हे सेलिब्रेशन बनतंय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ. परंतु तत्पूर्वी यश पारंगेकडे जातो. यश, किती धावांपर्यंत मजल मारण्याची तुझी या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली गोष्ट म्हणजे टार्गेट असेल? आता 6 ओव्हरचे मॅचेस आहेत, तर आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. 70+. आता बघितलंस तू 115 धावा आल्यात. 70+ पुरेशा होतील का? कारण सुराग दाभाडे अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. हो नक्कीच, आम्ही 80+ तर ट्राय करू करण्याचं. खूप खूप शुभेच्छा केतकीचा मळा आणि रोहा संघ. खूप खूप शुभेच्छा दोघांनाही आणि धन्यवाद सुप्रियाताईंचे मी करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी मी दोनही कर्णधारांना शुभेच्छा देतोय. नक्की सुप्रियाताईंच्या माध्यमातून देखील दोनही कर्णधारांना शुभेच्छा दिल्या गेल्यात. आणि आता मात्र मुस्कान 11 मांडला संघाचं काय होणार? कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत यासीन सर. यासीन सर, काय होणार सांगण्यासाठी घेऊन जातोय आपल्याकडे. तत्पूर्वी यासीन सर, इथे एका कॅचला 7,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. प्रेम कदमने हा कॅच पकडला. ग्रंथ नाखवा यांच्याकडून 3,000 रुपये, डॉक्टर वर्सोलकर यांच्याकडून 2,000 रुपये, जनार्दन नाखवा यांच्याकडून 2,000 रुपये. आणि पहिल्याच चेंडूवर विकेट कोणाची गेले? हुसेन टाकेची विकेट गेले. अमन दत्ता नाखवा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं. आणि या विकेटसाठी पारितोषिक किती आलंय? गोलंदाजाला 1,000 आणि कॅचसाठी सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक आलंय अमन दत्ता नाखवा यांच्याकडून. ऐकूया यासिनजी मर्चंट यांना. धन्यवाद संदीप. चलिए दोस्तों, आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. आप देख रहे हैं मुस्कान 11 मांडला बनाम प्रदीप स्पोर्ट्स साखर. इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष इस आज़ाद मैदान पर कुरुल गांव में एक बहुत ही शानदार, बहुत ही खूबसूरत, एक लाजवाब टूर्नामेंट हम देख रहे हैं, जिसका ये आज का अंतिम दिन और अंतिम दिन का ये पहला मैच. सलामी बल्लेबाज हुसैन टाके आउट हो चुके हैं. हालांकि पूरे इस प्रतियोगिता में जो सर्वश्रेष्ठ बल्लेबाज नजर आ रहे थे, एक मैच में उन्होंने 52 रन बनाए थे, दूसरे मैच में 49 रन बनाए थे, मगर वो बल्लेबाज पहली गेंद पर मैदान से बाहर जा चुके हैं. मगर दोस्तों, 2011 का विश्व चषक आपको याद करना होगा, क्योंकि वहां पे भी इसी तरह का सिचुएशन हमें देखने को मिला था. सचिन तेंदुलकर और वीरेंद्र सहवाग बहुत जल्दी आउट हुए थे. उसके बाद गौतम गंभीर ने पारी को संभाला था, विराट कोहली ने उनका साथ दिया था और जो बेस बनाया था उसके ऊपर इमारत खड़ी की थी महेंद्र सिंह धोनी ने. और उसी तरह से अन्य बल्लेबाजों को भी अच्छी बल्लेबाजी यहाँ पे करनी होगी. जी हाँ, इस मरतबा बाउंसर करने की कोशिश बहुत ही बढ़िया तरीके से उसे खेला है. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. यासीन सर, धन्यवाद डीजे मास्टर. यासीन सर, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो त्याच्यामध्ये आजच्या खास आकर्षणामध्ये दोन्ही व्यक्ती एकाच वेळेला स्टेजवरती एंट्री करतात. रेश्मा मयेकर आणि गोट्या अंपायर यांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक स्वागत करूया. PNP चषक 2024च्या या व्यासपीठावरती ज्या दोन व्यक्तींचं आज इथे आकर्षण असेल त्या रेश्मा मयेकर या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांच्या समवेत गोट्या अंपायर सुद्धा या ठिकाणी आज एंट्री घेतात. ओव्हर टू वन्स अगेन कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप. जी हाँ, इस मरतबा जड़ में डाल दिया था, मगर क्या कमाल की फील्डिंग थी शॉट मिड विकेट की दिशा में. ओहो, यहाँ पे शायद
फिर से एक बार अंपायर जी गए हैं तीसरे अंपायर की तरफ। टीवी अंपायर अब देखेंगे यहाँ पे क्या हुआ था, मगर बहुत ही शानदार यह एफर्ट था। शायद वहां पे खुद जी हाँ, हमारे फिजियो फर्स्ट एड लेकर जल्द से जल्द मैदान में पहुंचे, क्योंकि वो खिलाड़ी थोड़े से चोटिल हो चुके हैं। एक हल्का सा डाइव उन्होंने लगाया था। अंपायर गोटिया उनका भी यहाँ पे आगमन हो चुका है, उनकी आमद हो चुकी है। मैं पीएनपी चषक में उनका दिल की गहराई से स्वागत करना चाहूँगा और उसी के साथ रेश्मा जी मयेकर। तसेच सार्वकालिक टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला ग्रेट क्रिकेटपटू म्हणून आपण नवाजलं असे राजू म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते। मी राजू मामाला विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। तो यहाँ पे तीसरे अंपायर की तरफ से OUT आउट का इशारा आ चुका है। एक रन मुकम्मल, मगर दूसरा रन यहाँ पे लेना चाहते थे, थोड़ी सी जल्दबाजी कर गए और अपना कीमती विकेट यहाँ पे खोया है बल्लेबाज गणेश पड़वल ने। बहुत ही खराब शुरुआत यहाँ पे मुस्कान 11 मांडलिया की। उनके टीम के ओनर हाफिज निसार और रिजवान फ़हीम थोड़े से चिंतित, क्योंकि उनकी टीम ने इस प्रतियोगिता में हम सभी को काफ़ी प्रभावित किया था। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, शानदार गेंदबाजी करते हुए एक एक सीढ़ियाँ चढ़कर इस मकाम पर वो पहुंचे थे और बहुत सारी अपेक्षाएं लगी थी, आकांक्षाएं लगी थी कि यहाँ से हमारी टीम टॉप 3 में ज़रूर प्रवेश करेगी। मगर वही आत्मविश्वास बरकरार रखना होगा, क्योंकि मैच कभी भी बदल सकता है दोस्तों। जिस तरह से निखिल धारवे या मृणाल वरसोलकर ने बल्लेबाजी की, ऐसे दो बल्लेबाज अगर अच्छी बल्लेबाजी करते हैं, साझेदारी यहाँ पे अंजाम देते हैं, 50-60 रनों की साझेदारी अगर यहाँ पे होती है तो ये मैच जीतने की ललक फिर से एक बार पैदा हो सकती है। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं, सफीर दाखवे, हाफिज सफीर बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं। बहुत सारे खिलाड़ी या क्रिकेट के दीवाने नहीं जानते होंगे, मगर इस खिलाड़ी को मैंने अच्छी बल्लेबाजी, तूफानी बल्लेबाजी करते हुए देखा था कोरलई के मैदान पर। अगर वही फॉर्म और वही आक्रामकता आज उनके बल्ले में नजर आई तो यहाँ पे तूफान आ सकता है, क्योंकि रनों का तूफान, रनों का अंबार खड़ा करना वो जानते हैं। जी हाँ, ये देखिए पहली गेंद पर लॉन्ग लेग की दिशा में बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। धन्यवाद जी। देखिए आपके स्क्रीन पर किस तरह से दो टांगों के बीच में यह गेंद थी, मगर उसे क्या शानदार तरीके से पिक किया था। बहुत ही खूबसूरत, बहुत ही लाजवाब पैरेलल स्ट्रोक ये देखने को मिला 6 रन के लिए। इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 14 रन, 14 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। ये दूसरा ओवर प्रगति पर सुनील पाटिल, हालांकि अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। ओहो, तेज तर्रार गेंद और जोरदार अपील पगबदा के लिए। नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता। हालांकि रिव्यू मांग रहे थे, मगर लेग बिफोर द विकेट के लिए आप रिव्यू नहीं ले सकते, ये यहां तक मैसेज पहुंच चुका है। और विकेट पर जो खिलाड़ी खड़े हैं उनसे मेरी गुजारिश होगी कि विकेट से थोड़ा दूर खड़ा रहे। और ये तीसरा छक्का लग चुका है। तेजस जो कि बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, एक छक्का अभी अभी उनके बल्ले से आया था, वही बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। और अब सारी दारोमदार है, सारी अपेक्षाएं हैं अलीबाग के इस सितारे के ऊपर। नाम है रोहित पाटिल। रोहित पाटिल अलीबाग कोलीवाड़ा से बिलोंग करते हैं, मगर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं। एक शानदार ऑलराउंडर की हैसियत से उन्हें पहचाना जाता है। काशीद में एक टूर्नामेंट होता है, वहां पे बहुत ही अच्छा टूर्नामेंट होता है। उस टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने मैन ऑफ द सीरीज का खिताब जीता था
अपने नाम किया था और एक LED टीवी अपने नाम की थी, तो वही रोहित पूरी तरीके से अपने मजबूत कंधों के ऊपर इन दोनों भी बल्लेबाजों को इस भार को उठाना होगा, इस जिम्मेदारी को उठाना होगा। देखिए 2 टीमें खेल रही है तो एक टीम हारेगी, मगर हम लड़ सकते हैं, हम वहां तक पहुंच सकते हैं, ये काबिलियत हम में है, ये आपको दिखाना होगा। अब यहाँ पे रनों के बारे में सोचना छोड़े, यहाँ पे सिर्फ गेंद को देखे और उसी मेरिट के साथ यहाँ पे खेले। गेंदबाज सुनील, जी हाँ ये देखिए जैसे मैंने कहा वही पहचान बताते हुए गेंद आउट ऑफ द पार्क। चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शिका पक्षाचा मान. धन्यवाद डीजे। देखिए आपकी स्क्रीन पर आप देख सकते हैं कि थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफील्ड पर गए थे, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को लपेटा था और मिड विकेट के ऊपर से क्या खूबसूरत ये स्ट्रोक। पहली 3 गेंदों में 2 छक्के आ चुके हैं, यानी ये हम कह सकते हैं कि ये रनों की संख्या चेस हो सकती है, क्योंकि इसी तरह से अगर एक ओवर में 3-3 छक्के अगर आते हैं तो ये मैच जीता भी जा सकता है। मगर इसी बीच फिर से एक बार जोरदार अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने बताया कि ये वेस्ट साइड के ऊपर गेंद थी और इसी वजह से बिंदी गेंद। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद के ऊपर फिर से एक बार छक्का और यहां पे वापसी गेंदबाज की बिंदी गेंद के साथ। जी हां, लोअर फुट टॉस गेंद थी, उसे सीधे बल्ले से और ढीले हाथों के साथ खेला था। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे, 1 ही रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 21 रन। अभी भी इस ओवर की 1 गेंद आना बाकी है। हालांकि हर ओवर में तकरीबन आपको 21-22 रन बनाने हैं और चिंता का विषय यही है कि अब 2 ओवर तकरीबन होने चले हैं और 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बल्लेबाजी करने वाली टीम मुस्कान इलेवन मांडला यहां पे पिछड़ती हुई दिखाई दे रही है। फुल टॉस गेंद थी मगर सफीर फायदा उठाने में जी हां कामयाब रहे हैं। गैप को ढूंढा है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद गोली की रफ्तार से फरार। मिलेंगे रन यहां पे 4। खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. धन्यवाद डीजे। हमारे राइट हैंड साइड में बैठे हुए कल्पेश अनुभव ने एक कैलकुलेटर कहूं या कंप्यूटर कहूं, क्योंकि सारा जो डाटा है उनके दिमाग में सेव होता है और हमें बार बार प्रॉन्टिंग करते रहते हैं कि एवरेज कहां पे चल रहा है। उस जब वो बल्लेबाजी कर रहे थे 2 ओवर में कितने थे, अब ये 2 ओवर में कितने रन है। वेरी वेल डन कल्पेश, बहुत ही अच्छा माइंड है आपका। और देखिए ध्यान, इसको इसे कहते हैं ध्यान। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जब गेंदबाजी करने वाली टीम बल्लेबाजी कर रही थी तब 48 रन स्कोर कार्ड पर थे। यानी आप समझ सकते हैं कि ये फासला, ये फर्क बहुत नजर आता हुआ, बड़ा नजर आता हुआ। इसे जरूर मिटा सकते हैं, इसे चेस कर सकते हैं, मगर इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन आने बेहद जरूरी, क्योंकि देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि 12.50 के औसत से यहां पर रन बन रहे हैं, मगर ये काफी नहीं होगा। आपको अगर ये मैच जीतना है तो हर ओवर में 3 बड़े स्ट्रोक कंपलसरी लगाने होंगे, लाजमी है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है रोहित पाटिल, मैन फ्रॉम अलीबाग, और इन दोनों भी खिलाड़ियों में वो ताकत, वो दमखम जरूर है, ये मैं अच्छी तरीके से जानता हूं। मगर इसमें तब गेंद के ऊपर उंगलियां फेरी थी, पेस को निकाल दिया था। रोहित का बल्ला पहले ही चला था, हुक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद उनके सीधा सर पर टकराई है या आंख पर टकराई है। देखिए रोहित, थोड़ा सा अगर आपको अनकंफर्टेबल लगता होगा तो थोड़ी देर के लिए रेस्ट करें, क्योंकि हमारे लिए आप बहुत जरूरी है। क्योंकि आपने देखा था कि यशस्वी जायसवाल भी रिटायर्ड होकर चले गए थे, शतक उन्होंने लगाया था, मगर जब फ्रेश होके आए तो द्विशतक हमको देखने को मिला था। पहली गेंद बिंदी, उमेश घाणेकर की शुरुआत बहुत ही शानदार होती हुई। उमेश घाणेकर, जैसे वेदांत ने कहा कि तड़ेखार गांव से ये बिलोंग करते हैं, वहां से ही विजय घाणेकर निकले हैं,
विजय घानेकर ने तो अपने नाम का परचम लहराया है। ये लीजिए और ये देखते रहिए शॉट लाजवाब डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवाई फायर 6 रन। आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा ही रायगडाची शान शेखा पक्षाचा मान इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 31 रन। पहली 2 गेंदों में यह पहला छक्का तो आ चुका है। जी हां, इस मरतबा फिर से एक बार उसी तरह से खेलने की कोशिश की मगर गेंद ने बल्ले का टॉपेज लिया था विकेट कीपर के सर के ऊपर से। मृणाल ने हालांकि कोशिश की थी मगर लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा ये था उनके तकदीर का चौका, क्योंकि गलत शॉट था, फंसाया था उमेश ने, मगर तकदीर भी जैसे मैं हमेशा कहता हूं कि 1% जो होती है वो बहुत ही अहम। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार हुक करने का प्रयास कर रहे थे, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद के नीचे आए थे मगर अंतिम क्षणों में ये गेंद उनके हाथों से छिटक गई है और देखते देखते बल्लेबाजों ने 2 रन यहाँ पे मुकम्मल कर लिए हैं। एक रन 2 रन भी आने चाहिए मगर जैसे मैंने कहा और बार बार कहूंगा कि हर ओवर में आपको 3 बड़े स्ट्रोक की दरकार है। 3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो शायद ये मैच जीता भी जा सकता है, बहुत क्लोज ये एनकाउंटर हो सकता है। एक छक्का इन पहले 4 गेंदों में हम सभी ने देखा, एक चौका भी देखा। कुल मिला के 12 रन अब तक बटोर चुके हैं। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उस गेंद को स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद थोड़ी सी टप्पा खाने के बाद नीची रही, पैर से टकराई, लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। रनों की संख्या जा पहुंची है 38 रन। तीसरे ओवर की अभी भी एक गेंद आना बाकी, एक गेंद शेष। उमेश घाणेकर गेंदबाजी कर रहे हैं। निखिल धारवे ने पहले ओवर में कमाल की गेंदबाजी की थी, मात्र 8 रन उन्होंने खर्च किए थे। दूसरे ओवर में 17 रन आए थे और इस ओवर में भी कुछ रन आते हुए दिखे हमें, मगर जो रनों की जरूरत है ये लीजिए, ये है सफीर का जलवा। हाफिज सफीर के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा ही रायगडाची शान शेखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक 3 ओवर की समाप्ति हो चुकी है और ड्रिंक्स ट्रॉली मैदान पर हम देख सकते हैं। दोस्तों, जीतने के लिए 18 गेंदों में 72 रनों की जरूरत, यानी हर ओवर में तकरीबन आपको 18 रन के औसत से यहाँ पे रन बनाने होंगे। 24 रन के औसत से रन बनाने होंगे। हर ओवर में 24 रन आपको बनाने हैं, यानी कम से कम 3 या 4 बड़े स्ट्रोक आपको खेलने होंगे। बहुत सारे मेहमान इस मुख्य मंच पर बैठे हुए हैं, तशरीफ लाए हैं, उन सभी का मैं PNP चषक और उसी के साथ चित्रलेखा पाटिल, रूपाल पाटिल, इनकी जानिब से दिल की गहराई से उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा। और धीरे धीरे हमारे क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के रसिक, क्रिकेट की चाहत रखने वाले ये सारे प्रेक्षक यहाँ पे जमा हो रहे हैं। इसके बाद होने वाला मुकाबला, जैसे संदीप ने कहा कि रोहांशु 11 केतकीचा मळा बनाम प्रांसी 11 रोहा, इन ओहो वेरी वेलकम डांसिंग अंपायर गोटिया हमसे मिलने आए हैं। आज डांसिंग अंपायर गोटिया का जलवा देखेंगे।
जी हाँ, देखिए गोटे अंपायर हमें यहाँ पे मिलने के लिए आए हैं। एक बहुत ही बड़ा नाम, सुपरिचित नाम, पूरे भारतवर्ष में एक डांसिंग अंपायर के रूप में वो जाने जाते हैं। मोहम्मद अजहरुद्दीन ने उनका इस्तकबाल किया है, उनका स्वागत किया है, उनका गौरव किया है। और उसी के साथ साथ बहुत सारे, तकरीबन उन्होंने, आप सभी ने देखा होगा शायद यूट्यूब पर, 20-22 बॉडीगार्ड थे और इसके बीच में उनको लिया गया था। और वो देखिए, वो इंसान हमें यहाँ पे खुद चलकर मिलने के लिए आया है। तो वो वही मैसेज देते हैं कि इंसानियत बड़ी चीज़ है। फुल टॉस गेंद, रोहित ने आओ देखा ना ताओ, उसे सीधा खेल दिया है। फिर से एक बार मिड विकेट के ऊपर से दर्शक दीर्घा में 6 रन। आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. जी हाँ, कल्पेश ने हमें ये भी बताया कि जब निखिल धारवे बल्लेबाजी करने के लिए आए थे, तब उन्होंने भी पहली गेंद पर छक्के से आगाज किया था, गेंदबाज का स्वागत किया था। ओहो हो, बैक टू बैक, ये आया दूसरा छक्का, रोहित ऑन द फायर। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. तरुणाईचा अब 60 रनों की जरूरत, जीतने के लिए 16 गेंदें और 60 रनों की जरूरत। ये बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद चिकटिस हेलो हेलो अब यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव होगा गेंदबाज निखिल धारवे के ऊपर, क्योंकि पहली 2 गेंदों पर 2 छक्के यहाँ पे जड़ चुके हैं रोहित पाटिल। पाटिल की पावर यहाँ पे बताते हुए, हमारे महाराष्ट्र में पाटिल कहा जाता है, अगर आप गुजरात में जाओगे तो पटेल कहा जाता है उन्हीं को, और दूसरे राज्य में उन्हीं को पाटीदार कहा जाता है। तीसरी गेंद इस ओवर की, मगर इसमें दबा, फिर से एक बार जोरदार प्रहार करने की कोशिश की है और फॉलो थ्रो में एक आसान सा कैच, कॉट एंड बोल्ड होकर रोहित मैदान से बाहर जाएंगे। बहुत ही बड़ा झटका लग चुका है रोहित के रूप में। रोहित अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, टिक कर खेल रहे थे, और उसी के साथ उनके बल्ले से बड़े स्ट्रोक भी हमें देखने को मिले थे, और एक अपेक्षा थी, आकांक्षाएं थी कि यहाँ से यह मैच बहुत ही कांटे का हो सकता है, मगर रोहित ने अपने टीम को फिर से एक बार मझधार में छोड़ दिया है। रोहित आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं मुस्कान 11 मांडला की जानिब से बिलाल। बिलाल साबोले इस कैच के लिए 2000 रुपए का इनाम आ चुका है दत्ता नाकवा इनकी जानिब से, बहुत बहुत शुक्रिया। आज दत्ता नाकवा बहुत ही खुश, क्योंकि उनकी टीम बहुत ही अच्छा परफॉर्म कर रही है। निखिल धारवे को एक विकेट यहां पे प्राप्त हुआ है। जी हां, मगर फिर से एक बार आउट देखा ना था, जैसे ही सामने पड़ी हुई गेंद दिखी, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है काउ कॉर्नर के ऊपर से, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए। खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. धन्यवाद डीजे। 14 गेंदों में 54 रनों की जरूरत। देखिए, मैंने कल भी याद आपको दिलाया था, आज भी याद दिलाऊंगा। निखिल कौड़े हमारे समालोचन कक्ष में ही बैठे हैं, और उन्होंने 12 गेंदों में 52 रन बनाए थे, विनोद वाटकरे और निखिल कौड़े ने। अब यहां पे जीतने के लिए 14 गेंदें और 54 रनों की जरूरत है, तो ये मैच भी जीता जा सकता है, और निखिल जरूर कहेंगे कि ये जीता जा सकता है।
फिर से एक बार इस मरतबा ऊंचाई ज्यादा है और लंबाई कम, लॉन्ग ऑन में फील्डर तैनात। ओह, ये कैच ड्रॉप किया है या मैच ड्रॉप किया है, क्योंकि ये कैच बहुत ही अहम था, बहुत ही इंपॉर्टेंट था, क्योंकि इसके पहले इस बल्लेबाज का जलवा उन्होंने दिखाया था और यहाँ पे एक जीवन दान के साथ 1 रन भी मिला भेंट के रूप में। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 63 रन। जीतने के लिए 13 गेंदों में 53 रनों की जरूरत। 13 गेंदे 53 रन। देखिए फिर से एक बार मैं कहूंगा कि अगर सर एकच मिनिट घेतो. निखिल दार्वे याच्यासाठी पारितोषिक आलं. अमन दत्ता नाखवा यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. मगाशी जो त्यांनी कॉटन बोल्ट घेतला त्याच्यासाठी 2,000 रुपयांची अर्थातच 2,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. ये सफीर के बल्ले से इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर यॉर्क करने की कोशिश में चूक गए. ओवर पिच गेंद तो ऑन द राइज खेला था. लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान. धन्यवाद डीजे. देखिए रनों की संख्या का ग्राफ मुस्कान 11 मांडला का धीरे धीरे आगे की तरफ बढ़ता हुआ दिखाई दे रहा है, ऊपर की तरफ जाता हुआ दिखाई दे रहा है, क्योंकि पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में 17 रन, तीसरे ओवर में 19 रन और चौथे ओवर में 25 रन आ चुके हैं. अगर यहाँ पे अगर इसी तरह से एक 25 या 26 रन का ओवर आता है तो ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा और अंतिम ओवर में फिर कुछ भी हो सकता है. सफीर दाखवे, हाफिज सफीर, मैंने जैसे कहा था कि ये खिलाड़ी बहुत ही अलग है. ये इस खिलाड़ी का जलवा और जौहर बल्ले का मैंने देखा है और उसकी अनुभूति, उसका अनुभव मैंने किया है. आज अगर अपने काबिलियत के रूप में वो खेल गए ना तो ये मैच लेके जा सकते हैं. और उनके साथी बल्लेबाज को एक जीवन दान मिला है, यानी ऊपर वाले का आशीर्वाद मिला है. तो आज अगर अच्छा दिन होगा तो उनका भी बल्ला हल्ला कर सकता है और ये मैच को ले जा सकते हैं. ये क्लोज काउंटर देखना चाहते हैं यहाँ पे जो क्रिकेट के दीवाने आए हैं. संदीप थांबवलं. ये 5वां ओवर प्रगति पर. सफीर दाखवे अगर इस मैच को जितवाते हैं तो उनको 5,000 रुपए का इनाम देकर सम्मानित किया जाएगा, नवाजा जाएगा. हबीब घई, इनकी तरफ से ये 5,000 रुपए का इनाम आ चुका है, मगर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है आफ्ताब टाके. देखिए हुसैन टाके के ये भाई है और बॉडी लैंग्वेज उनका वही, स्ट्रक्चर वही और बल्लेबाजी करने का अंदाज भी तकरीबन वही है. जी हाँ, इसमें दबा परफेक्ट यॉर्कर. गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया है और गेंद लॉन्ग लेग की दिशा में सरपट भाग रही थी. उस गेंद का सही सलामत पीछा किया है और 1 रन पर दोनों भी बल्लेबाजों को संतोष करने पर मजबूर कर दिया है. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 70 रन और अब जीतने के लिए 10 गेंदों में 46 रनों की जरूरत. 46 रन चाहिए. 10 गेंदों में 46 रन बन सकते हैं. आप सभी ने देखा होगा, बनते होंगे, क्योंकि हमारी ज़िंदगी में एक ना एक दिन ऐसा आता है कि हम कुछ अलग बल्लेबाजी देखते हैं और मैंने भी ऐसा बल्लेबाजी का जौहर देखा है. मगर क्या आज यहाँ पे फिर से एक बार इसी तरह से कुछ अलग और हट के बल्लेबाजी देखने को मिलेगी. जी हाँ, इसमें दबा दूसरा रन लेना चाहते हैं मगर सफीर यहाँ पे रन आउट के रूप में आउट होकर मैदान से बाहर जाएंगे. सफीर आउट होने के बाद अब यहाँ पे सन्नाटा भरा वातावरण उनके खेमे में, क्योंकि सफीर के ऊपर एक आस थी, एक विश्वास था और उनमें वो ताकत भी थी. मगर थोड़ी सी गलती हुई आफ्ताब से
कि उन्होंने क्रीज को छोड़ दिया और स्ट्राइकिंग एंड पर, हालांकि स्ट्राइक अपने हाथों में रखने की चाहत में अपना कीमती विकेट सफीर ने गंवा दिया है। सफीर आउट होने के बाद नए बल्लेबाज है जमीर दाखवे। हालांकि इस खिलाड़ी को जंबो नाम से पहचाना जाता है और ये बल्लेबाज भी अच्छी बल्लेबाजी कर सकता है। ये बल्लेबाज को आज सही मायनों में आप अपना एक्सपीरियंस, आपका पूरा अनुभव, अपनी जिंदगी याद करनी होगी कि मैंने किस तरह की जिंदगी में अपनी बल्लेबाजी की है। आज अगर अच्छी बल्लेबाजी कर गए तो उनका पूरा जीवन सुखकर हो जाएगा, यादगार हो जाएगा, क्योंकि आज ये सुनहरा मौका है, इसे भुनाना बेहद जरूरी। ओहो, अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद, मगर सुनील के क्या कहने, जैसे ही उन्हें खुराक मिली विकेट की, उनकी गेंदबाजी में अलग ही रंग नजर आता हुआ, क्योंकि इसके पहले वो गेंद घुमाने की कोशिश कर रहे थे, मगर अब सीधा टांग के बीच में ये गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आई। बिल्कुल समझ नहीं पाए थे जंबो। हालांकि लेग बाय के रूप में एक रन मिला, मगर एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा। हर गेंद के ऊपर आपको बड़ा स्ट्रोक चाहिए तो ये मैच जीता जा सकता है। जी हाँ, आफ्ताब जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक गए, गेंद हवा में और विकास खेड़ेकर और दूसरे खिलाड़ियों में टकरार जरूर हुआ, मगर टकरार में ये कैच लपकने में बिल्कुल नाकाम नहीं हुए, कामयाब हुए। और इसी के साथ आफ्ताब बैक टू द पवेलियन। माझा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा, रायगडाची शान। 72 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं आणि मंडळातर्फे मला एक मेसेज देण्यात आलेला आहे, जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोणीही प्रवेश करायचा नाहीये, सो प्लीज आपण कोणीही आतमध्ये जाऊ नका। इसी बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज आए हैं, आदित्य घाड़गे बाएं हाथ के बल्लेबाज है और उनका ये होम ग्राउंड, होम पिच, वो जानते हैं कि यहाँ पे किस तरह से बल्लेबाजी की जाती है और आज उनके होम पिच पर खेलते हुए अच्छी बल्लेबाजी करनी होगी। फुल टॉस गेंद थी, मगर उसे थोड़ा सा लेट कर गए खेलने के लिए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद फाइन ले की दिशा में या बैकवर्ड स्क्वायर ले की दिशा में जाती हुई दिखाई दी और इसी वजह से मात्र एक रन यहाँ पे मिला। और अब 73 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में 43 रनों की जरूरत। देखिए 43 रन भी हो चुके हैं। टेनिस क्रिकेट का इतिहास कुछ अलग है, बहुत अलग है, क्योंकि परेश सवरकर जिन्होंने एक ही ओवर में 7 छक्के लगाए हैं और उसी के साथ आपको याद होगा डोमेस्टिक क्रिकेट में ऋतुराज गायकवाड़ ने भी एक ओवर में 7 छक्के लगाए हैं। तो क्या यहाँ पे एक ओवर में 7 छक्के लगाकर 43 रन बन सकते हैं? क्योंकि 42 रन वो होते हैं और नो बॉल का 1 रन, यानी ये 43 रन ऐसे होते हैं। परेश सवरकर ने टेनिस क्रिकेट में लगाए हैं, अभिषेक नाइक ने 6 गेंदों में 6 छक्के लगाकर 36 रन चेस करते हुए बनाए हैं। तो क्या यहाँ पे इस तरह से कुछ इतिहास लिखा जाएगा? और ऐसे मौके को अगर आप बुनाते हो, इस सिचुएशन में अगर अच्छी बल्लेबाजी करते हो, टीम को जितवाते हो, मैच को जितवाते हो, तो आपका नाम भी सुवर्ण अक्षरों से इतिहास के पन्नों पर लिखा जा सकता है। और इसीलिए यही समझते हुए कि ये हमें मौका है हमारा नाम लिखवाने का, तो यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी। इसी बीच नए गेंदबाज आए हैं, रोनीत नाखवा, साखर से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी। रोनीत नाखवा के हाथों में गेंद सौंपी है। 43 रनों की जरूरत है। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है आदित्य घाड़गे। जी हाँ, बहुत ही बढ़िया शुरुआत रोनीत की। गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद कट होती हुई बाहर की तरफ निकल गई और बल्लेबाज आदित्य को चौंकाने के बाद सीधा विकेट कीपर मृणाल के दस्तानों में बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत की है। अब ये मैच उनके हाथों से बहुत दूर जा चुका है। बहुत ही अच्छा परफॉर्म किया है मुस्कान 11 मांडला ने, मगर इस मैच में उनसे बहुत सारी गलतियां हुई और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा। जी हाँ, इस मरतबा आदित्य घाड़गे के बल्ले से एक छक्का तो यहाँ पे आया है, मगर इस छक्के का क्या फायदा होगा? क्योंकि दोस्तों कभी कभी एक रन भी बहुत ही मूल्यवान होता है। वो मूल्यवान रन कब होता है? जब आपको मैच जितवाने के लिए
मदद करता है या सहयोग देता है। और अब इस छक्के का भी मोल नहीं है क्योंकि मैच के ऊपर उसका कोई असर पड़ने वाला नहीं है। और इसी वजह से अब यहाँ पे औपचारिकता बची है या और कुछ मैच में है। जी हाँ, इसमें दबा कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, पुल करने का प्रयास था। विकास खेड़ेकर उस गेंद को स्टॉप करते हुए दिखाई दिए। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से एक ही रन लेने का यहाँ पे मौका मिला। 80 रन 80 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अगर यहाँ पे 90 रन होते, हमारे लेफ्ट हैंड साइड में बैठे हुए उनके टीम के ओनर हाफिज निसार हमें पहले ही उन्होंने कहा था कि 90 या 95 रन होते हैं तो हम ये चेस कर सकते हैं। और उनका अंदाजा देखिए कितना सही साबित होता हुआ। 25 साल से तकरीबन मुस्कान 11 मांडला इस टीम को वो स्पॉन्सरशिप कर रहे हैं और टीम के ओनर हो रहे हैं। उनका मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा। इसी बीच लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ 81 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 81 7 विकेट के नुकसान पर। जी हाँ, इसी बीच फिर से एक बार अच्छा स्ट्रोक तो जरूर है मगर एक रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। और जैसे मैंने कहा कि मात्र औपचारिकता इस मैच में बची है, वो औपचारिकता हमें कंप्लीट करनी होगी। अंतिम 2 गेंदें आना बाकी। और कल्पेश अनुभव ने हमें कुछ बताते हुए कि धावीर चषक में भी इस तरह का कारनामा अंजाम दिया गया था। 6 गेंदों में 43 रनों की जब जरूरत थी तब राज बिरगावले ने पहले ओवर में उन्होंने 43 रन बनाए थे, ये याद दिलाते हुए। जी हाँ, इसमें तब बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया कैच, कॉट एंड बोल्ड होते हुए आदित्य घाडगे भी लौटेंगे मैदान से बाहर। नव्या युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा धन्यवाद। झेले आता छावा। देखिए अब आपके स्क्रीन पर आप देख सकते हो कि किस तरह से उस गेंद को बॉलर के सर के ऊपर से उड़ाना चाहते थे मगर बहुत ही बढ़िया रोनित की फील्डिंग, बहुत ही अच्छा उनका पिकअप देखने को मिला। और उसके पहले आप सभी ने देखा होगा कि इस टूर्नामेंट के सर्वा चित्रलेखा पाटिल अपने कार्यकर्ता और अपने सारे पदाधिकारियों का इस्तकबाल करते हुए दिखाई दिए। और अब आप स्क्रीन पर हम देख सकते हैं, आप हमें देख सकते हो, हमारे गुण लेखक धरणे गुरुजी। और उसी के साथ हम यहाँ पे ओहो हो ये अंतिम गेंद के ऊपर भी 6 रन लगाकर अपनी काबिलियत तो यहाँ पे दिखाई है मगर हार्ड लक मैं कहूँगा, बैड लक कहूँगा। मुस्कान 11 मांडला ने सही मायनों में आपने बहुत ही ज़बरदस्त खेला है मगर ये मैच आप हार चुके हो। मगर नेक्स्ट टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं। धन्यवाद डीजे। तत्पूर्वी गोलंदाजाने जो कॉटन बोल्ड केला, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल टिपला, त्याच्यासाठी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे ओनर दत्ता नाखवा यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। म्हणजे बघा, साखर संघाने आपल्या खेळाडूंवर पैशांची लयलूट केलेली आहे, कॅश प्राईजची लयलूट केलेली आहे। पुन्हा एकदा यासीन सरांकडे घेऊन जातो। वेदांत थोडा वेळ थांबवतोय तुला कारण लगेच मग पुढचं काम तुम्हालाच करायचं आहे। या सामन्यामध्ये अर्थात प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघानं हा सामना जिंकलेला आहे। त्यांचं सर्वात प्रथम मनपूर्वक अभिनंदन, त्यांच्या संघ मालकांचं सुद्धा अभिनंदन। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय तो अलिबागचा एक नायाब हिरा मृणाल वर्सोलकर। 13 चेंडू आणि 43 धावा, ज्यामध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता। व्हेरी वेल डन मृणाल अँड वेलकम।